सरांना विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. वाचनालयाचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अटरावकर सरांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया सभास्थळी यावं. मान्यवरांसोबत उपस्थित राहावं. माणिकराव या इकडे बसा, पुढे या. आमच्या सावकारग्रस्त पीएचडीच्या ज्या पदवीधारकांचा सत्कार या ठिकाणी होणार. प्राध्यापक डॉक्टर अरुण शेंडे, आमचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर अरुण शेंडे, जे समाजकार्याचे आमचे विभाग प्रमुख सुद्धा आहेत, त्यांना विनंती आहे. त्यांचा आज इथे सत्कार होतोय आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल. ते आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सीमा शेटे, या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया मान्यवरांसोबत या ठिकाणी उपस्थित राहावं. प्रतिमांचं पूजन सुरू आहे. जो जे वांछिल ते तो लाहो असं आपण म्हणतो. आणि प्रकाशाचा उदय, या शेंडे सर, प्रकाशाचा संचार तुमच्या आमच्यामध्ये व्हावा यासाठी दीप पूजन असतं, यासाठी प्रतिमांचंही पूजन असतं. या महापुरुषांनी आपल्या आयुष्यात आपल्या सगळ्यांच्यावर जे उपकार केले असतील, आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी ज्या गोष्टी केल्या असतील, त्याचं स्मरण या पूजनाच्या निमित्तानं होतं. मराठीकरांची ओळ आहे, प्रसिद्ध आहे, आम्हीच आम्हा पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा. जी ओळ आहे ती महापुरुषांच्या या प्रतिमा पूजनातून आपल्या मनावर पुन्हा एकदा ठसते की या ठिकाणी मी मगा उल्लेख केल्याप्रमाणे संत गाडगेबाबांची जयंती आहे. संत गाडगेबाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असा एक मनुष्य की ज्या मनुष्याने आपल्या सेवावृत्तीतून संबंध राज्यापुढे देशापुढे एक सेवेचे मानदंड उभे केले. त्यांच्या नावानं सेवेचं अभियान चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या गाडगे महाराजांची जयंती अत्यंत आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा दिवस. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असं आमच्या विद्यार्थ्यांना आता जी पदवी मिळणार आहे त्या पदवीवर उल्लेख केला जाईल. जात आहे गेल्या अनेक वर्षापासून. आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा ते फक्त अमरावती विद्यापीठ होतं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया सभा स्थळी विराजमान व्हावं. आदरणीय वारे सर, प्रल्हादराव कदम, माणिकराव, प्राध्यापक डॉक्टर अरुण शेंडे, प्राध्यापक डॉक्टर सौ सीमा शेटे, आदरणीय कोलते सर आणि आदरणीय अटरावकर सर यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर विराजमान व्हावं. आशाताई, तुम्हाला यायचंय? नाही, या. विदर्भ साहित्य संघाच्या स्थानिक शाखेच्या उपाध्यक्षा, ज्या आज यवतमाळच्या वाट्याला कमी येत आहेत, त्यांच्या मुली पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे यवतमाळमध्ये जो त्यांचा संचार होता प्राचार्य म्हणून अनेक महिला महाविद्यालयाच्या आणि विशेषतः स्त्री जाणीवांच्या क्षेत्रात त्यांनी जे काम केलंय त्यांचा आता त्या अंगाने यवतमाळमधला संपर्क कमी झाला, परंतु अनेक वर्ष त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या पिढ्या घडवलेल्या आहेत. आदरणीय कोलते सरांना विनंती की त्यांनी कृपया मंचावर यावं. आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आज मी मगा उल्लेख केला की भारतीय संविधान आपले भविष्य या अंगानं प्राध्यापक सुभाष वारे आपल्याशी बोलणार आहेत. आणि एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मध्ये अनेकांनी या विषयाबद्दल अनेक आपली मतं व्यक्त केली आहेत की भारत हा सेक्युलर स्टेट आहे आणि या देशाचा ग्रंथ कोणता, या देशाचा धर्मग्रंथ हा संविधान आहे. आणि आपण सगळे सहमत आहोत त्या विचाराशी की आपल्या सगळ्यांसाठी, ज्या आपल्या सगळ्यांच्या विकासाला आणि आपल्या विचारांना प्रेरणा देणारा ग्रंथ म्हणून संविधान, आणि त्याचं पूजन नाही तर त्याचं अनुकरण. त्या अंगानं गेल्या अनेक वर्षापासून प्रामुख्याने या विषयावर काम करणारे वारे सर आपल्याशी बोलणार आहेत. मी विनंती करतो या ठिकाणी मंचावर आदरणीय आशाताई आहेत, त्यांना, कोलते सरांना, अटरावकर सरांना, की आजचे व्याख्याते आदरणीय सुभाष वारे यांचं स्वागत व्याख्यानमालेच्या तर्फे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन व्हावं. वारे सरांच्या बद्दल बोलत होतो मग आम्ही की त्यांनी आपलं संबंध आयुष्य चळवळीला दिलेलं आहे. अशी चळवळ की जी चळवळ माणसाला उभी करणारी चळवळ आहे. राष्ट्र सेवा दलापासून सुरू झालेला प्रवास समाजवादी विचारसरणीच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये ते सातत्यानं राहिले.
एस एम जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, ज्यांची क्रूर हत्या झाली ते नरेंद्र दाभोळकर असतील, ही सगळी माणसं ज्यांच्या सहवासात मी मोठा आलो असते म्हणतात, किंवा ज्यांच्या सोबत राहून मला खूप गोष्टी शिकता आल्या, तर त्यापैकी ही सगळी मोठी नावं जी आपण ऐकून आहोत. आदरणीय दाभोळकरांच्या बद्दल आपल्याला माहिती आहे, नानासाहेब गोऱ्यांच्या बद्दल माहिती आहे, एस एम जोशींच्या बद्दल माहिती आहे, आणि नगर सारख्या, जामखेड सारख्या अत्यंत दुर्लक्षित भागातून आलेलं, शेतकरी कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व, प्राथमिक शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेलं, आणि बीफार्म सारखी ज्याला आपण वृक्ष म्हणू शकतो, म्हणजे मराठीच्या प्राध्यापकांना ललित साहित्य आणि राज्यशास्त्र प्राध्यापकांना राजकीय वर्तमान, समाजशास्त्र प्राध्यापकांना समाज, तर असं काहीतरी बाळकडू असतं असा आपला एक समज असतो, किंवा विशेषतः मराठीच्या प्राध्यापकांचा गैरसमज असतो. तर बीसीए सारख्या पदवीनंतर, माफ करा, बीफार्म सारख्या पदवीनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये चांगली संधी, रॅन बॅक्से सारख्या कंपनीमध्ये चांगली संधी असून सुद्धा, आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापकाची 2 वर्ष काम केल्यानंतर जाणीवपूर्वक प्राध्यापकाची नोकरी सोडलेला, वयाच्या 30व्या वर्षी नोकरी सोडलेला, तुम्ही आज समजू शकता. वयाच्या 27व्या वर्षी नोकरी लागली, पुढे 2 वर्ष नोकरी केली, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण हाती घेतलेल्या कामाला न्याय देऊ शकत नाही. ते राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते, आणि मग त्यामध्ये विद्यार्थी 27व्या वर्षी म्हणजे तरुण मनुष्य, या काळामध्ये अनेक लढ्यामध्ये ते असायचे. मग पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागायचा. मग प्राचार्य विचारायचे, हे कसं काय, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काम करता? आणि प्राचार्यांची इच्छा नसतानाही त्यांनी राजीनामा दिला. तर 29व्या वर्षी वयाच्या राजीनामा देऊन पूर्णवेळ चळवळीमध्ये काम करता यायला खूप मोठी हिंमत लागते. त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल सुद्धा त्यांनी फार चांगले उद्गार काढले, की माझ्या 2 भावांनी मला खूप पाठबळ दिलं, आणि माझ्या कुटुंबाने म्हणलं की ठीक आहे, तू निघतोय बाहेर तर निघ. आणि त्यांच्या पत्नीबद्दलही बोलत होते की त्या माध्यमिक शिक्षिका आहेत रयत शिक्षण संस्थेमध्ये, आणि ती पत्नी सुद्धा खंबीरपणे उभी राहिली पाठीमागे की ठीक आहे, तुम्ही काम करता, मी आहे सोबत. तर हा जो एक भाग असतो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या दाम्पत्य जीवनात जो आपल्याला आढळतो, तो त्यांच्या जीवनात आहे. अशा प्रकारचा एक व्याख्याता आज आपल्यासोबत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. वारे सर, गेल्या काही वर्षापासून आम्ही शोधात होतो की तुम्ही आमच्या वाट्याला यावं. यावर्षी त्यांचं नाव माझ्या फार आवडीचं आहे, सुभाष. माझंही दुसरं एक नाव सुभाष आहे, त्यामुळे तर त्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी. आणि त्यांच्या हस्ते आमच्या इथल्या 2 प्राध्यापकांचा आज इथे सन्मान होतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे. या दोन्ही प्राध्यापकाबद्दल मी आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर अरुण शेंडे आहेत, त्यांचं आणि माझं आणखी एक जवळचं नातं आहे की ते माझ्याच तालुक्याचे आहेत, कळंब तालुक्याचे आहेत. आणि त्यांच्या आणि माझ्या वडिलांचं नावही एक आहे. त्यांच्या वडिलांचं नाव दादाजी आहे, माझ्या वडिलांचं नाव दादाजी आहे. त्यांचे वडील शेतकरी होते आणि माझे वडील शेतकरी होते. दोघेही मित्र होते, आणि आता आम्ही 2 मित्र या कॉलेजमध्ये आहोत. ही कोलते सरांची ग्रुप आहे. तर एक चांगला योगायोग आहे. तेही शेतकरी चळवळीमध्ये, महिला बचत गटाच्या चळवळीमध्ये अगदी सुरुवातीपासून काम करतात. अतिशय कमी बोलणारा प्राध्यापक, हितभाषी असं आपण म्हणतो, आणि चेहऱ्यावर खूप एक वेगळ्या प्रकारचा भाव सातत्यानं वागवणारा, आणि आमच्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, ज्याशी एक जोडले पण कायम असावं असा प्रयत्न करणारा, आई वडिलांचं एक खूप चांगलं पाठबळ, भावाचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे आहे. तिरझडा नावाचं गाव आहे कळंब तालुक्यामध्ये. तिथे ते लहानाचे मोठे झाले. MSW केले त्यांनी अमरावतीवरून, आणि त्यांच्या आचार्य पदवीचा विषय आहे विदर्भातील महिला सरपंचांचे कार्य व त्यांच्या समोरील आव्हाने. मी विनंती करतो आदरणीय वारे सरांना आणि व्यासपीठाला, मंचाला सुद्धा, की त्यांनी डॉक्टर अरुण शेंडे यांचा सत्कार करावा. विदर्भातील महिला सरपंचांचे कार्य व त्यांच्या समोरील आव्हाने एक अभ्यास हा त्यांचा आचार्य पदवीचा विषय होता. मार्गदर्शक होते नागपूरचे डॉक्टर लक्ष्मीकांत तुळणकर. हा अभ्यास त्यांनी सातत्यानं 3.5 वर्ष जवळपास त्यांनी केला, आणि अत्यंत मनपूर्वक केला. हा त्यांच्या आवडीचा विषय होता. म्हणजे विस्थापितांचे प्रश्न, महिला वर्गाचे प्रश्न, हे 2 प्रश्न त्यांच्या विशेष आवडीचे आहेत. तर एक विषय त्यांना PhD साठी अभ्यासता आला, आणि अत्यंत मनपूर्वक त्यांनी अभ्यास केला. तुळणकर सर नामवंत मार्गदर्शक आहेत या विषयाची, आपल्याला कल्पना आहे. धन्यवाद सर. यानंतर दुसरा परिचय या ठिकाणी, दुसरा सत्कार या ठिकाणी होतोय, तो प्राध्यापक डॉक्टर सीमा शेट्टी यांचा. मी विनंती करतो आदरणीय वारे सरांना की त्यांनी डॉक्टर सीमा शेट्टी यांचं स्वागत करावं, यांचा सत्कार करावा. यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम स्त्रिया एक समाजशास्त्रीय अध्ययन हा त्यांचा PhDचा विषय होता, प्रबंधाचा विषय होता. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील एका अत्यंत छोट्या गावातून आलेल्या प्राध्यापिका
सीमा शेटे, आडवळणाचं गाव, छोटंसं गाव, 25-30 घरांचं गाव आणि एक 7-8 एकराचा धनी असणारा बाप आणि त्याच्या पोटी 2 पोरी आणि 2 पोरं, अशा प्रकारच्या कुटुंबातून आलेल्या आहेत सीमा मॅडम. आणि अत्यंत संघर्षानं, निष्ठेनं, जाणीवपूर्वक ती आपल्याला कुठेतरी आपला एक स्थान निर्माण करायचं, अस्तित्व निर्माण करायचंय, या अंगानं सीमा मॅडम सातत्यानं धडपडत होत्या. आणि कुठेतरी ही वाट यवतमाळमध्ये उघडली, हा त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा भाग आहे. 2008 सालापासून त्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विषयाचं अध्ययन करतायत. एक ज्या स्थितीतून आपण आलो त्या स्थितीतून झगडणाऱ्या पोरी आपल्या समोर आहेत, झगडणारे पोरं आपल्या समोर आहेत, ही जाणीव त्यांच्या सातत्यानं असते. या जिल्ह्यातला ट्राईब, प्रिमिटिव्ह ट्राईब असणारा कोलाम समाज, त्याबद्दलचं त्यांचं वाचन भाऊसाहेब मांडवकरांच्या PhDच्या ग्रंथामुळे झालेलं होतं, समाजशास्त्रीय अध्ययनाच्या अंगानं झालेलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी कोलाम महिला हा घटक इथे अभ्यासाला घेतला आणि तो अत्यंत ताकदीनं पूर्ण केला. या ठिकाणी त्या आपला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सुद्धा आदरणीय कोलते सरांना इथे समर्पित करणार आहे. मी विनंती करतो शेटे मॅडमला की त्यांनी तो ग्रंथ या ठिकाणी महाविद्यालयाला समर्पित करावा. विश्वरूपे सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विदर्भ साहित्य संघातर्फे त्यांनी कृपया मंचाकडे यावं. विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेचे सचिव आचार्य पदवीचा जो त्यांचा प्रबंध आहे तो या ठिकाणी ते कोलते सरांना समर्पित करत आहेत. या ठिकाणी मी आपणास सांगत होतो की सीमा मॅडम असतील किंवा शेटे सर असतील, या दोघांनीही महाविद्यालयाचे जे एकंदर प्राध्यापक वर्ग आहे त्या प्राध्यापक वर्गामध्ये सर्वच नावं उल्लेखनीय आहेत. तशीच ही 2 नावं सुद्धा आहेत. एक अत्यंत चांगला लौकिक आपल्या महाविद्यालयाचा व्हावा यासाठी सातत्यानं धडपडणारी आमची सगळी मंडळी आहे. आदरणीय प्राचार्य शिर्के सरांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानं सुद्धा जी मंडळी आमच्या इथं आली ती सुद्धा चांगली आहे. समाजासोबत आपण काम करायचंय हा दृष्टिकोन ठेवून, भूमिका ठेवून सगळेजण या ठिकाणी काम करत असतात. यानंतरचा आणखी एक महत्वाचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. हा सत्कार आपण दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून करतोय. या महाविद्यालयामध्ये असणारी वेगळी मंडळी वेगळ्या चळवळीतून आली आहे. शिर्के सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीतून आलेले आहेत. शेंडे सर महिला बचत गटाच्या चळवळीतून आलोय. मी स्वतः शेतकरी संघटनेच्या चळवळीत लहानाचा मोठा आलोय. शरद जोशी साहेब की ज्यांचा स्वर्गवास झालेला आहे ते आमचं दैवत होतं. दैवत हा शब्द धर्मश्रद्ध लोकांना जवळचा वाटतो. मी धर्मश्रद्ध नाही, परंतु एक या अर्थानं की माझ्या समोरचा आदर्श होता तो. तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक विचार कुठेतरी पुढे चालावा यासाठी म्हणून त्या नावानं शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या लोकांचा सन्मान या ठिकाणी व्हावा असा प्रयत्न आम्ही चालवला आहे. प्रल्हादराव जगताप यांचा पहिला पुरस्कार यांना आपण दिला होता. त्यांनी पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती स्थापन करून त्या ठिकाणी काम या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपण पहिला पुरस्कार दिला होता. गेल्या वर्षी दुसरा पुरस्कार आपण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी नेते अविनाश काकडे यांना दिला आणि यावर्षीचा हा 3रा पुरस्कार आपण देतो आहे महागाव तालुक्यातील शेतकरी नेते हा शब्द वापरणार नाही मी, असं म्हणतो की शेतकरी कार्यकर्ते, सावकारग्रस्त शेतकऱ्यांची चळवळ जी RR पाटील साहेबांच्यामुळे उभी राहिली आणि सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा कायदा अपुरा पडतो आहे. सावकारग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा यासाठी महाविद्यालयाची भूमिका 2008 सालापासून घेतली आदरणीय कोलते सर शिर्के सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचं सारांश जरी मी केलेलं असलं तरी या चळवळीमध्ये प्रल्हादराव कदमांसारखे, माणिकराव मिलमिलींसारखे अनेक लोक आणि अनेक शेतकरी की ज्यांनी बिनीचे कार्यकर्ते म्हणून सोबत काम केलं. प्रल्हादरावांनी तर अगदी 2008 पासून आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून सातत्याने या शेतकऱ्यांसाठी त्यांची स्वतःची जमीन सावकाराच्या घशात गेलेली आहे. 14 एकर जमीन सावकाराच्या घशात गेलेली आहे. पण ते सगळं सोबत ठेवून म्हणजे स्वतःची केस फक्त त्यांच्या दृष्टीने महत्वाची नाही तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना जे सावकारग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठीची त्यांची धडपड विलक्षण आहे. फट्टा माणूस आहे, साधा आहे, स्वतःची भाकर त्यांनी गमावलेली आहे. तर या माणसानी आपल्या सर्वस्वाला पणाला लावून अशा प्रकारचं काम करणे यालाही माझ्या दृष्टीनं खूप महत्व आहे. म्हणून म्हटलं की नेता नसेल तो माणूस परंतु तो कार्यकर्ता आहे. अशा कार्यकर्त्याचा सन्मान या ठिकाणी व्हावा यासाठीचा हा पुरस्कार आहे. तर ते मला म्हणाले की मी काही बोलू शकणार नाही, 5-7 वाक्य ते नंतर बोलणार आहेत. परंतु या ठिकाणी मी विनंती करतो आदरणीय वारे सरांना,
आणि मान्यवर सर्वांना, बोलते सरांना की त्यांना अं, शरद जोशी स्मृती पुरस्कार देऊन माननीय श्री प्रल्हादराव कदम यांचा गौरव करावा. या ठिकाणी वाळे सर श्रीयुत प्रल्हादराव कदम यांचं स्वागत करत आहेत, सत्कार करत आहेत आणि त्यांचा सन्मान करत आहेत. मी सांगत होतो की चळवळ फक्त नेत्यांच्या माध्यमातून पुढे जात नाही. नेत्यांना मोठी करणारी जी कार्यकर्ती असतात त्यांच्या भरोशावर ती चळवळ पुढे जात असते. म्हणजे आदरणीय शरद जोशी असतील किंवा राजू शेट्टी असतील किंवा आपल्या जिल्ह्याच्या भोवताल ज्यांनी शेतकरी चळवळ पुढे नेली ती सगळी मंडळी असतील, नितीन देशमुख असतील, किशोर मातनकर असतील, या सगळ्यांसोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं मोहळ होतं. तसंच सावकारग्रस्त शेतकऱ्यांसोबत म्हणजे आदरणीय विद्याताई चव्हाण आम्हाला या चळवळीमध्ये सोबत आहेत. शरद पवार साहेबांनी सुद्धा हा नवीन कायदा व्हावा, 2014चा नवीन कायदा व्हावा यासाठी आम्हाला सगळ्यांना अत्यंत मोलाची मदत केली आहे. त्यातलं हे एक ज्याला आपण बिनीचं कार्यकर्ते पण म्हणतो, ते कार्यकर्ते पण प्रल्हादरावांनी स्वतः अंगीकारलं होतं आणि ते निष्ठेनं पुढे नेलं होतं. या ठिकाणी माणिकराव मिलमिले हे आमचे सगळ्यांचे सहकारी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आदरणीय अठरावलकर सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी अठरावलकर सरांना विनंती करतो. यांचीही स्वतःची जमीन या सगळ्या सावकारग्रस्त सावकारीमध्ये गेलेली आहे. तेही आमच्यासोबत गेल्या अनेक दिवसापासून कार्यरत आहेत. या ठिकाणी विनंती करतो मी प्रल्हादराव कदम यांना की त्यांनी आपल्या भावना या पुरस्काराच्या निमित्तानं व्यक्त कराव्या. श्री प्रल्हादराव कदम. माझ्या सर्व बंधू भगिनींना मी आज आपल्याला सावकारग्रस्त शेतकऱ्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. मी स्वतः सावकाराच्या काळात अडकलेला शेतकरी आहोत आणि माझी मी जमीन सुद्धा गमावलेली आहे. अशा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या. या जमिनी परत मिळाव्यात म्हणून या कॉलेजने सावकारग्रस्त शेतकऱ्यांची चळवळ उभी केली होती आणि या चळवळीत आम्ही 2006 सालापासून भाग घेतला. मी केलेलं काम माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांना न्याय देणारं ठरलं ही अनंताचीच बाब आहे. श्री धरणे सर, आमदार विद्याताई चव्हाण, स्वर्गीय आर पाटील आबासाहेब यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन करून हा नवीन कायदा केला शेतकऱ्याला न्याय मिळण्याकरता. आणि यांच्याशिवाय या चळवळ पुढे गेली नसती. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळतो आहे हे माझे भाग्यच आहे. आमदार कोणते सरांचे आभार, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. कार्यकर्त्यांना अनेकदा बोलता येत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तेच मोठं शल्यही असतं, ती उणीवही असते, आपण समजू शकतो. परंतु ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं भोगलाय, अनुभवलाय, ज्यांच्या जगण्याचा भाग तो आहे, त्यांनी न बोललं तरी त्यांचं अव्यक्त असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि ते अव्यक्त असणं हेही समोरच्या गर्दीला समजतं की नेमकं काय म्हणायचं. ते जे भाव असतात चेहऱ्यावरचे, मला वाटते प्रगट झालेल्या भावापेक्षा अप्रगट भाव खूप महत्वाचे असतात. मी या ठिकाणी विनंती करतो सर्व मान्यवरांना की त्यांनी कृपया सभेच्या समोर यावं आणि आदरणीय वारे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रतिपादनाला सुरुवात करावी. आपल्या नमस्कार. आपण या व्याख्यानमालेच्या 3ऱ्या पुष्पाच्या निमित्ताने इथे सर्वजण जमलेलो आहोत. परंतु दूध शर्करा जसा योग असतो तसाच असा आजचा हा योग आहे.
मगापासनं जे इथे संचलन करतायत असे आमचे सर्वांच्या आणि तुमच्या सर्वांच्या परिचयाचे प्राध्यापक घनश्याम दर्णे सर यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने जे त्यांनी म्हटलंय ना की सुभाष नाव माझ्या आवडीचं आहे, मी आदरणीय डॉक्टर सुभाष सरांना अशी विनंती करते की आमच्या सर्वांचे लाडके माझे ज्येष्ठ बंधू यांना आज जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्यात आणि या पुष्पाप्रमाणे त्यांचं काम अनेकांपर्यंत प्रफुल्लित राहावं असा एक आशीर्वादही द्यावा आणि शुभ आशीर्वादही द्यावेत असं मला वाटतं. म्हणून दर्णे सरांचं हे सगळं आहे. सरांचं जसं काम सावकारग्रस्तांसाठी आहे, महिलांसाठी आहे, तरुणांमध्ये खूप तरुणांना उभं करण्याचं, जीवन उभं करण्याचं जे काम आहे, मुळातच जे दुर्बल घटक आहेत त्यांना आपल्या परीने आपला जेवढा परिक्षेत्र आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घटक, आरोग्य असेल, आर्थिक असेल, जो काही घटक असेल त्यातून ते खूप समाज उपयोगी असं काम करतात. मला नव्याने एक गोष्ट या ठिकाणी जोडावी वाटते की अहमदनगरची जी स्नेहालय संस्था आहे त्या ठिकाणचा बा नावाचा जो पुरस्कार आहे तो नुकताच सरांना यावर्षी जाहीर झाला. तो आम्ही पुढील याच्यामध्ये जाहीर करणार आहोत. ही एक आमच्यासाठी आनंदाची आणि घोषणाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. यासोबतच मी आपल्यापैकी यवतमाळातील सन्माननीय व्यक्तिमत्व जे आमच्या महाविद्यालयाशी आमच्या सर्वांशी जोडून असतं ते म्हणजे सुरेश राठी सर यांचाही आज जन्मदिवस आहे आणि आजच्या वक्त्यांनी त्यांना सुद्धा या जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांचं कार्य आणि पुढचं एक सुयश त्यांच्या प्रती चिंतावं आणि त्यांचं कार्य समाजाप्रती व्हावं यासाठी मी विनंती करते. श्रीयुत सुरेश राठी सर यांनी मंचाकडे यावं आणि आजच्या जे काही आमचे वक्ते आहेत यांनी म्हणजे किती छान विचारांची तर देणगी देताच येते, परंतु एखाद्याच्या आयुष्याला असे शुभ विचार द्यावेत, आपल्या हस्ते मिळावेत, ही पण एक खूप चांगली गोष्ट असते. वारे सरांना मी विनंती करते की त्यांनाही शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. मी या ठिकाणी थांबते आणि वारे सरांना पुढील आपले विचार मांडण्यासाठी. तसं तर प्राध्यापक दर्णे सुभाष असो की सुरेश राठी असो, या दोघांनाही ही गोष्ट मनापासून आवडत नाही किंवा आम्हाला काही पुढे करावं, आमचा सन्मान करावा वगैरे, परंतु त्यांच्यासाठी नाही, आमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी आहे की एक मंत्र मला नेहमीच माझ्या मनात असतो सावित्रीबाई फुल्यांचा, सद्भावाच्या पर्जन्याने भर टाकू वारे. सद्भाव व्यक्त करावा, शुभेच्छा व्यक्त कराव्या, त्यामुळे माणसाला बळ मिळते, प्रोत्साहन मिळते. आणि या हेतूने सुभाष तुमच्यासारखं नाव असलेला सुभाष दर्णे आणि सुरेश राठी या दोघांचाही या ठिकाणी आहे शुभेच्छा आपल्या एक इच्छा व्यक्त केली आणि ती आपण पूर्ण केली आहे. त्यांना जरी मनातून वाटत असेल तरी देखील त्यांनी हे आमची भावना समजून घ्यावी, लक्षात घ्यावी. ते कशा प्रकारचं कार्य करतात हे आपल्याला माहीत आहे. आज पत्रिकेमध्ये हा जो पुरस्कार मिळाला शेतकऱ्याबद्दलचा, ते नुसतं बोलणारे नाही आहे. हा जो पुरस्कार आहे त्यांना, हा याचे प्रायोजकच सुभाष दर्णे आहेत. 5,000 रुपयाचा पुरस्कार दरवर्षी हे वाचनालयाला चेक देतात आणि तो त्यांना पुरस्कार प्राप्त होतो. हे मी मुद्दाम सांगतो. आणखी एक पुरस्कार उद्या सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार प्राध्यापक साधना बंडेवार त्याच्यासाठी दरवर्षी या संस्थेला काही निधी देतात आणि त्यातून तो दिला जातो. मी हे यासाठीही सांगतो, आपल्याला कुणाला असा काही विशेष चांगल्या दृष्टीनं काही पुरस्कार द्यायचा असला तर तो आमच्या या संस्थेमध्ये मार्फत अच्छा या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल. ही मुद्दाम स्वार्थापोटी मी सांगून राहिलो. तर प्राध्यापक दर्णे आणि सुरेश राठी यांना आपल्या सर्वांच्या आपल्या महाविद्यालयाच्या आणि आपलंही कारण काय की ते देखील वारे सर आमच्या या गावामध्ये एक चांगली संस्था प्रयास नावाची, त्या प्रयास नावाच्या संस्थेत देखील सुरेश राठी हे महत्वाची भूमिका वठवतात. दरवर्षी वडिलांच्या स्मृतीनिमित्त चांगलं कार्य करणाऱ्या लोकांना देखील ते पुरस्कार देतात. म्हणजे या ठिकाणी हे शुभेच्छा किंवा त्यांचा सन्मान
हा उगीच नाही केला म्हणजे केवळ काय, पण त्यांच्या कार्यासाठी म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला. आदरणीय कोलते सर, महाविद्यालयाचे प्राचार्य शिर्के सर, ज्यांना आपण आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि जे अतिशय संवेदनशीलतेनं सर्व संयोजन करत आहेत असे धरणे सर, ज्या 2 सहाय्यकदाईंना आचार्य पुरस्कार मिळाला आणि त्यांचे जे थिसिसचे विषय आहेत ते खरं म्हणजे मला स्वतःला अतिशय भावलेले विषय दोघांचे, असे शेंडे सर, सीमाताई आणि सावकारग्रस्त शेतकरी त्यांना वाचवण्यासाठीच आंदोलनामध्ये आघाडीवर असणारे प्रल्हाद भाऊ जाधव सर, तुम्ही सर्व माझ्या भावांनो आणि बहिणी, एखाद्या कार्यक्रमामध्ये किती वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी घडाव्यात याचं हे आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे एक उदाहरण. जे घडलेले जे 2 आचार्य पदवी मिळालेल्यांचा सत्कार, ते दोन्ही विषय मला भावणारे तर आहेतच, परंतु ते पुन्हा भारतीय संविधानाशी संबंधित पण आहे. शेतकरी हा विषय तर असा आहे की आज ज्याला कोणाला समाजामध्ये काही करायची इच्छा आहे थोडंफार, त्यांनी प्राधान्यानं शेतकऱ्यांच्या विषयावरती काम करायला पाहिजे असा तो विषय आहे. त्यामुळे खरं म्हणजे मला असा मोह होतोय की माझा विषय बाजूला ठेवून या 3 विषयांच्या वरतीच मी बोलावं, आणि ते बोललं तर काही फार वावगं ठरणार नाही, कारण इतके महत्वाचे विषय. महिला सरपंचांच्या परिणामकारकतेचा विषय खूप महत्वाचा विषय. म्हणजे संसदेमध्ये, विधानसभा आणि लोकसभेमधल्या महिलांच्या आरक्षणाला विरोध करणारे जे पुरुष खासदार आहेत, त्या पुरुष खासदारांच्या पर्यंत तुमचा रिपोर्ट गेला पाहिजे. शिंदे सर कुठे ते मला म्हणत होते की तुमच्या मेलवर मी पाठवतो, तर मला जरूर पाठवा, परंतु संसदेमध्ये जे खासदार विरोध करतात महिला आरक्षणाला, त्यांच्यापर्यंत तुमचा अहवाल गेला पाहिजे. सीमाताईंनी कोलाम महिलांच्या बद्दल अहवाल तयार केलाय आणि त्या मला असं म्हणाल्या तिथे की त्यांच्या प्रगतीला याच्यातून चालना मिळव हीच इच्छा आहे. आदिवासी समूहांच्या मध्ये अगदी आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये महादेव कोळी नावाचे आदिवासी आहेत, इतरही अनेक आहेत, परंतु त्यात कोलाम हे अति मागास अशा पद्धतीची एक ट्राईब आहे आणि त्यांच्या विकासाचा विषय हाताळला गेलाय. खरं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रल्हाद जाधव कदम यांना तर मी मनापासून सलाम करतो, कारण आज असं झालेलं आहे की व्यवस्थेमध्ये अन्य सर्व घटक इतकी सुरक्षितता उपभोगत आहेत, परंतु जोखमीचा बनलेला, टोकाच्या जोखमीचा बनलेला जो शेतीचा धंदा आहे, या शेतीच्या धंद्यासाठी काही करायचं म्हटलं की शिक्षित वर्गाकडून एक वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत राहतात. मात्र शिक्षित वर्ग, जो शहरी श्रीमंत वर्ग आहे आणि शिक्षित वर्ग आहे, जो आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतो, आणि तो ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतो म्हणून ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आज आलेलं आहे. आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचं सगळ्यात मोठा दुष्परिणाम मात्र आज शेतकरी भोगतोय. अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, पूर असतील, ही सगळी संकट ग्लोबल वॉर्मिंगची आहेत. आणि ऊर्जेच्या अतिवापरामुळे ग्लोबल वॉर्मिंग येतं. त्या ऊर्जेच्या अतिवापरामध्ये शेतकरी कुठंच नाही, त्याच्यात शेतकऱ्याचा काही संबंध नाही. म्हणजे करतात कोण आणि भरतो कोण, हे ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत ही मन अगदी परफेक्ट आहे. त्याच्यावरती त्यातल्या एका प्रश्नावर तुम्ही काम करताय, तुम्हाला मी मनापासून सलाम करू इच्छितो. मला जे मांडायचं आहे ते सुरू करण्यापूर्वी एक नम्र खुलासा करतो की माझ्यावरच्या अतिप्रेमापोटी महाविद्यालयाने तिथे डॉक्टर लिहिलेले, तर मी काही डॉक्टर नाहीये.
म्हणजे आरोग्य क्षेत्रातलाही डॉक्टर नाहीये आणि माझी PhD पण झालेली नाहीये किंवा PhDचा मी प्रयत्नही केलेला नाही. ओव्हर डॉक्टर मगाशी सांगितलं तसं मी वयाच्या 28व्या वर्षी एक पूर्णवेळ कार्यकर्ता झालोय शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातली नोकरी सोडून, आणि तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. दर्णे सर म्हणाले ते खरं आहे की महाविद्यालयामध्ये समाजशास्त्राचं राज्यशास्त्राचं एक जर आकलन झालं असेल, शिक्षण झालं असेल तर एक अकॅडमिक स्वरूपाची माहिती तुम्हाला होते. परंतु माझं शिक्षण फार्मसी क्षेत्रातलं झालं, त्यामुळे कॉलेजच्या दिवसामध्ये मी हे राज्यशास्त्र समाजशास्त्र काही केलेलं नाही. परंतु पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्यानंतर गेल्या 30 वर्षात इतक्या वेगवेगळ्या चळवळींच्या मध्ये काम केलंय की त्या चळवळींची गरज म्हणून आपले मुद्दे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून, मग ते कधी विद्यार्थी संघटनेचे बहुजनांच्या शिक्षणाचे मुद्दे असतील किंवा दादासाहेब गायकवाड जन्मशताब्दी वर्षामध्ये जमीन अधिकाराचे मुद्दे असतील किंवा शेतकरी सुकाणू समितीच्या सोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आणि मग ते मुद्दे पोहोचवण्यासाठीचं काम मी करत राहिलो आणि त्यातून ह्या आजच्या विषयाचं माझं नातं जुळलं गेलं. आपले भविष्य भारतीय संविधान. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन जे पुण्यात काम करतं त्याचा मी सचिव आहे आणि आम्ही 2010 पासून या विषयाबरोबर काम करतोय. आपले भविष्य भारतीय संविधान. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही जवळजवळ 200 शिबिरं 3-3 दिवसांची, की आपलं संविधान नेमकं काय आहे हे समजावून सांगण्यासाठी 3-3 दिवसांची जवळपास 200 शिबिरं आज महाराष्ट्रामध्ये आम्ही घेतलेली आहेत. मी व्यक्तिशः महाराष्ट्रामध्ये 600 पेक्षा अधिक व्याख्यानं या विषयावरती दिलेली आहेत. त्याचा हेतू एवढाच होता की संविधान, ज्या संविधानाच्या आधारे उद्याचा आपला भारत देश आपल्याला घडवायचा आहे, तो भारत, ते संविधान कसं आहे, त्याच्यातल्या तरतुदी काय आहेत हे आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी याच्याशिवाय आम्ही तिथे एक संविधान परिचय अभ्यासक्रम चालवतो. त्याला कुठल्याही विद्यापीठाची मान्यता नाहीये, तो आम्हीच चालवतो आणि आमचं सर्टिफिकेट देतो. त्या अभ्यासक्रमाच्याही आतापर्यंत 5 बॅचेस झालेल्या आहेत आणि त्या अभ्यासक्रमामध्ये 96 तासांचा तो अभ्यासक्रम आहे. म्हणजे 12 रविवार, प्रत्येक रविवारी 8 तास असे प्रवेश घेतलेले विद्यार्थी कार्यकर्ते येतात. 12 रविवार, प्रत्येक रविवारी 8 तास, 96 तास संविधानाच्या वेगवेगळ्या बाजू मी आणि माझे सहकारी समजावून सांगण्याचा त्या अभ्यासक्रमामध्ये करतो का. तर ते जे काही संविधानाचं सगळं महत्व आहे ते मी आता जो काही वेळ मला मिळेल तेवढ्या वेळात तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थातच तो विषय इतका मोठा आहे की तो सगळाच विषय मला आता 1 तासात तुमच्यासमोर आणणं शक्य नाही. पण म्हणून एक विनंती जरूर करेल की इथे सरांनी बहुधा माझं पुस्तक विक्रीसाठी ठेवलेलं असणार आहे. या म्हणजे त्या पुस्तकाची काही मार्केटिंग करत नाही मी इथे. ते पुस्तक आम्ही अगदी प्रोडक्शन कॉस्टला विकतोय, प्रिंटिंग कॉस्टला विकतोय. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गेल्यानंतर पुढच्या त्यांच्या स्मृतिदिनी ते पुस्तक प्रकाशित झालं 14 साली. तर त्या पुस्तकाच्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 28,000 प्रती विकल्या गेलेल्या लक्षात. संविधानाच्या छोटं पुस्तक आहे, फार मोठं पुस्तक नाहीये. संविधानावरचा खूप डिटेल डिस्कोर्स तो नाहीये, परंतु त्या पुस्तकाचा उद्देश मुळात असा आहे की या देशातल्या शेतकऱ्याला, या देशातल्या धुनीभांडी करणाऱ्या बाईला, या देशातल्या डोमेस्टिक वर्कर्सला जो वाचू शकतो, जी वाचू शकते, त्यांनाही संविधानाचा गाभा समजावा, हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे एका अर्थानं संविधान साक्षरता अभियानासाठीचं ते पुस्तक आहे. 30 रुपये फक्त किंमत आहे. जे माझं राहील ते तुम्ही नंतर पुस्तकात जरूर वाचा. मी या वाचनालयाला आणि महाविद्यालयाला एक मनापासून धन्यवाद देतो या उपक्रमासाठी. 23 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. बऱ्याच वेळेला काही लोकांचं असं म्हणणं असतं की या पद्धतीची शिबिरं घेऊन, या पद्धतीच्या व्याख्यानमाला चालवून होतं काय किंवा याचा उपयोग काय. आपण प्रत्यक्ष काम करायला पाहिजे. हे भाषणांनी होतं काय. अर्थात नुसती भाषणं करू नये, ते बरोबर आहे. नुसती भाषणं करण्याने काही होत नाही, हेही खरं आहे. परंतु मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा या समाजावरती परकीय आक्रमक मोठ्या प्रमाणावरती येत होते, इथल्या पुरोहितांनी यज्ञ यागादी कर्मकांडानं या समाजाचं संपूर्ण चैतन्य मारून टाकलं होतं. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अभिषेक करावा लागेल, यज्ञ करावा लागेल, कर्मकांड करावं लागेल, अशा पद्धतीनं त्या समाजाचं, आणि शिवाय त्याच्या जोडीला जाती व्यवस्था, धर्माच्या मान्यतेनं उभी असलेली जाती व्यवस्था, यानं जेव्हा या समाजातलं संपूर्ण चैतन्य हरवलेलं होतं,
त्या काळामध्ये संत नामदेव महाराष्ट्रामध्ये आले आणि वारकरी संप्रदायाची त्यांनी उभारणी केली. महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेची, वारकरी संप्रदायाची उभारणी ही संत नामदेवांनी केलेली आहे. मात्र वारकरी संप्रदायामध्ये दुर्दैवानं आज जसं विदर्भामधल्या संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांची आज जयंती आहे, या दोघांना पंढरपूरची जी वारकरी परंपरा आहे ती संत म्हणून मान्यता देत नाही. लक्षात घ्या, हे एक विचित्र प्रकरण आहे. आणि शिवाय ज्या नामदेवांनी हे उभं केलं त्या नामदेवांनाही ती परंपरा पुरेसं मानत नाही. परंतु त्या विषयाकडे मी आता जाऊ इच्छित नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की समाजातलं लोपलेलं चैतन्य पुन्हा देण्यासाठी, परमेश्वराप्रती भक्ती साधी सोपी व्हावी, त्याच्यातलं अवडंबर संपावं, कर्मकांड संपावं, म्हणून नामदेवांनी जेव्हा संत परंपरा सुरू केली, वारकरी परंपरा, तेव्हा नामदेवांनी असं म्हणाले होते की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही भूमिकाच मुळात यासाठी आहे की प्रबोधन हे समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असतं. इथे राज्यशास्त्राचे अनेक प्राध्यापक असतील, त्यांना निश्चितपणे हे माहीत असेल की संपूर्ण जगामधल्या ज्या ज्या क्रांत्या झालेल्या आहेत, राजकीय क्रांत्या, या राजकीय क्रांतींच्या पाठीशी एक कुठली तरी प्रबोधन परंपरा ठामपणे उभी असते. युरोपमध्ये जे रेनेसान्स किंवा प्रबोधन मोहीम आली, त्यातून युरोपमधल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा उदय झाला असं मानतात. आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्यांची 4 दिवसापूर्वी आपण जयंती साजरी केली, त्यांनी जे रयतेच्या राज्याची क्रांती, हिंदवी स्वराज्याची क्रांती या समाजामध्ये घडवली, ती क्रांती सुद्धा संतांच्या प्रबोधन चळवळीच्या पायावर उभी राहिलेली आहे. लक्षात, संतांनी जे प्रबोधन या देशात घडवलं, महाराष्ट्रामधले वारकरी संत आणि बाहेरचे सुफी संत यांनी जो मानवतावादाचा, उदारमतवादाचा विचार दिला, त्याच्यातून जे समाज माणसाची नांगरणी केली, विचार पेरले, त्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेच्या राज्याची क्रांती उभी राहिली. त्यामुळे कुठल्याही राजकीय क्रांतीच्या मुळाशी एक प्रबोधन विचार असतो. आणि त्याच्यामुळं प्रबोधन जर योग्य दिशेनं होत असेल, मानवतावादाच्या दिशेनं होत असेल, तर त्याच्यात उद्याच्या क्रांतीची बीज दडलेली असतात. अर्थात प्रबोधन करणारे आज अनेक आहेत. कालच या महाराष्ट्रामध्ये एक बाई असं म्हणाल्या की वडिलांच्या समोर मुलीनं तोकडे कपडे घालून जाऊ नये आणि कधीही वडिलांना मिठी मारू नये, कारण वडील हा एक पुरुष असतो. आता या पद्धतीचं प्रबोधन जर या महाराष्ट्रामध्ये घडत असेल, किंवा माझ्या बागेतला आंबा खाल्ल्यानंतर सहजपणे मुलगा होऊ शकतो, हे प्रबोधन जर एखाद्या समाजामध्ये घडत असेल, किंवा समतिथीला स्त्री पुरुषांचा संयोग झाला तर मुलगा होतो, हे एखाद्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन सांगणारं प्रबोधन जर घडत असेल, तर या प्रबोधनानं येणारी क्रांती सुद्धा आणखी 100 वर्ष मागे जाईल. त्याच्यामुळं प्रबोधन कोणत्या दिशेनं व्हायला पाहिजे तेही खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालयाला आणि पद्मश्री व्ही.बी. कोलते संशोधन आणि वाचनालयाला खूप मनापासून धन्यवाद देतो की ते इतक्या चांगल्या गोष्टी एका व्याख्यानमालेमध्ये घडवून आणतात. एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा मिळावी असा आत्ताचा कार्यक्रम होता. मला हे मगाशी मी 3-4 गोष्टींचा उल्लेख केला ना, त्या सगळ्यातलं मला काय भावलं असेल तर ते भावलं हे होतं की संयोजक प्राध्यापकाचा आज वाढदिवस आहे. त्यांची इच्छा नाहीये त्याचा इथं उल्लेख व्हावा, पण संस्थेचे अध्यक्ष आणि कॉलेजचे प्राचार्य दोघेही बाजूने येतात आणि ते म्हणतात की नाही, याचा उल्लेख इथं झाला पाहिजे. हे जे सगळं चांगलं घडतं त्याच्या पाठीमागे एक टीम स्पिरिट असतं. टीम स्पिरिट असल्याशिवाय कुठलंही चांगलं काम घडत नाही, आणि ते मला इथं दिसलं. खरोखर मी तुम्हाला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. भारताचं संविधान या विषयाकडे मी 2010 साली वळलो. त्यावेळेला संविधानाला 60 वर्ष पूर्ण झाली होती. आता या वर्षी 70 वर्ष पूर्ण झाली. संविधानाला 60 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या आधी मगाशी धरणे सर म्हणाले तसे आम्ही अनेक मोर्चे काढायचो. विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कावरती मोर्चे काढायचो. एखाद्या प्रकल्पामुळे जे विस्थापित होत आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी मोर्चे काढायचो. भटकेमुक्त समाजातले जे नागरिक आहेत त्यांना किमान 10x10ची जागा घर बांधण्यासाठी मिळावी यासाठी मोर्चे काढायचो. आणि त्या प्रत्येक मोर्चामध्ये संविधानातल्या कुठल्या कलमाचा आम्ही दाखला द्यायचो की आम्ही ही मागणी संविधानानुसार करतो. पण संविधान समजून सांगायचं काम मात्र आम्ही करत नव्हतो. त्या काळात आमच्या मोर्चाच्या मागणीच्या सोबत संविधान कुठे आहे हे आम्ही सांगायचो. पण 2010 सालापासून मात्र मी संविधान काय आहे हे समजून सांगण्याची एक मोठी मोहीम सुरू केली आणि त्यातून ती शिबिर वगैरे झाली.
त्यावेळेला एखाद्या महाविद्यालयात मी जेव्हा जायचो आणि विचारायचो विद्यार्थ्यांना की आपला भारत देश ज्या संविधानाच्या आधारे आपल्याला घडवायचा आहे ते संविधानाचं पुस्तक तुमच्यापैकी किती जणांनी बघितलंय? माझा प्रश्न किती जणांनी वाचलंय असा नव्हता, किती जणांनी बघितलंय असा असायचा. आणि मग 5-6 हात वर व्हायचे 200 मुलांच्या मध्ये. आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक जर प्रामाणिक असतील तर व्याख्यान झाल्यावर चहा पिताना तेही सांगायचे की सर खरं म्हणजे आम्ही संविधान अजून नीट नाही वाचलेलं. आणि मग लक्षात आलं की या संविधानाबद्दल खूप बोलायची गरज. दुर्दैवानं संविधान न वाचता संविधानाबद्दल खूप गैरसमज आहे. मी आज या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की संविधान हा धर्मग्रंथ नाही. जसं वेद अपौरुषेय आहेत आणि त्याच्यात बदल होऊ शकत नाही अशी भूमिका असते, किंवा कुराण हे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अल्लानं जे सांगितलं ते म्हणजे कुराण, आणि मोहम्मद पैगंबरांच्या नंतर आता प्रेषित नाही, त्याच्यामुळे आता कुराण नव्यानं होणार नाही आणि कुराणातही काही बदल होणार नाही, अशी जी काही धर्मग्रंथांच्या बद्दल भूमिका असते, तसं भारतीय संविधान हा काही धर्मग्रंथ नाही. भारतीय संविधानात जे 368 कलम आहे, संविधान दुरुस्तीचं कलम, हे कलम जेव्हा संविधान सभेत आलं तेव्हा काही संविधान सभेतले सदस्य असं म्हणत होते की आपण थोडा आणखी नीट विचार करू, आणखी काही उणिवा संविधानात असतील तर आपण त्या आत्ताच दुरुस्त करू आणि एक अत्यंत चांगलं संविधान आपण देशाला देऊ. फक्त या संविधानात संविधान दुरुस्तीची प्रावधान ठेवायची काही गरज नाही, तरतूद ठेवायची काही गरज नाही. आपण आत्ताच काय चांगलं द्यायचे ते देऊ, मग परत दुरुस्तीची भानगड नको. त्यावेळेला बाबासाहेब संविधान सभेत काय म्हणाले लक्षात घ्या. बाबासाहेब संविधान सभेत असं म्हणतात की संविधान म्हणजे धर्मग्रंथ नाही. आणि आज जर आपण भारताचं संविधान अपरिवर्तनीय बनवलं, त्यात बदलच होणार नाही असं जर का करून ठेवलं, तर माझ्याच भारतातल्या 4थी-5वी जी तरुणाई पिढी असेल, तरुणांची पिढी असेल, तिची स्वप्न वेगळी असू शकतात, तिच्या आकांक्षा वेगळ्या असू शकतात, तिला वेगळा भारत घडवायचा असू शकतो. मी जर संविधान आज अपरिवर्तनीय बनवलं तर माझ्याच देशातल्या तरुणाईच्या स्वप्नावर मी केलेलं अतिक्रमण ठरेल. आणि म्हणून संविधानात दुरुस्तीची तरतूद असली पाहिजे. आणि मग ते 368 कलम आलं. पुढे त्या 368 कलमाला धरून संसद आणि सुप्रीम कोर्ट या दोघांच्या मध्ये प्रचंड वाद झालेला आहे की देशाची संसद मोठी का देशाचं सुप्रीम कोर्ट मोठं. आम्ही जो 96 तासांचा अभ्यासक्रम चालवतो त्याच्यामध्ये 2 तासाचं एक सत्र संसद आणि सुप्रीम कोर्टातला वाद या 368 कलमाला धरून त्याच्यावरती आम्ही एक सत्र घेतो. पण त्या वादामध्ये सुप्रीम कोर्टाने एक शेवटचा निवाडा दिलेला आहे आणि तो निवाडा संसदेनं स्वीकारलेला आहे. तो निवाडा असा आहे, तो हे मी दुरुस्त करता येतं संविधान म्हणालो म्हणून तो निवाडा महत्वाचा आहे. सुप्रीम कोर्टाचा तो निवाडा असं सांगतो की संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आहे, मात्र संविधानाची जी बेसिक फ्रेमवर्क आहे, जो मूलभूत गाभा आहे, या गाभ्यामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. लक्षात, हे फार स्पेसिफिक निवाडा आहे सुप्रीम कोर्टाचा की संसद दुरुस्ती करू शकेल संविधानात, पण बेसिक फ्रेमवर्क तिला बदलता येणार नाही. आणि बेसिक फ्रेमवर्क म्हणजे काय हे पण सुप्रीम कोर्टाने नंतर डिफाईन केले. जी प्रास्ताविका आपण दररोज वाचतो ती प्रास्ताविका ही बेसिक फ्रेमवर्क आहे. जे फंडामेंटल राईट्स आपल्याला दिलेले आहेत हे बेसिक फ्रेमवर्क आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसी राहणार या देशात ही बेसिक फ्रेमवर्क आहे. सोशल जस्टिस हा जो शब्द आहे तो प्रास्ताविकेत पण आहे आणि फंडामेंटल राईट मध्ये पण आहे, म्हणून तो बेसिक फ्रेमवर्क मध्ये येतो. आणि म्हणून जाता जाता मुद्दाम सांगतो की आता ज्या एका कायद्यावरून देशभर गदारोळ उठलेला आहे, देशभर लोक रस्त्यावरती येऊन थांबलेले आहेत, देशभर लोक धरणं धरून बसलेले आहेत, तो जो नागरिकत्व संशोधन कायदा आहे, माझा जो संविधानाचा अभ्यास आहे त्याच्यानुसार माझं ठाम असं मत आहे की हा कायदा संविधानाच्या गाभ्याला धरून झालेला नाही. हा कायदा संविधानातल्या समतेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला हरताळ फासणारा हा कायदा आहे. हा कायदा संविधान विरोधी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अर्थात ही झाली तात्विक भूमिका, पण CAA आणि NRC हे दोन्ही जेव्हा एकत्र येतील तेव्हा या देशासमोर एक मोठं संकट केवळ मुसलमानांच्या समोर नाही, तर या देशातल्या गरिबांच्या समोर, या देशातल्या भटके विमुक्तांच्या समोर, या देशातल्या आदिवासींच्या समोर, या देशातल्या विस्थापितांच्या समोर, या देशातल्या गरिबांच्या समोर एक मोठं संकट उभं राहणार आहे. त्यामुळे हा कायदा संविधानाला धरून बनलेला नाही. मला अनेक ठिकाणी
विद्यार्थी असा प्रश्न विचारतात की एखाद्याने जर खून केला तर त्याला जी फाशीची शिक्षा होते त्याचं जे काही 302 कलम वगैरे आहे ते संविधानात मी बघितलं पण मला ते कुठंच सापडलं नाही. तर हे चांगलं आहे, म्हणजे प्रश्न विचारला जातो हे चांगलं आहे. म्हणून मी तो खुलासा करतो आधीच की संविधान हा मूलभूत कायदा आहे आणि त्या संविधानाच्या आधारे प्रत्येक अधिवेशनामध्ये शेकडो कायदे बनत असतात. ते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बनतात, तसे ते संसदेच्या अधिवेशनामध्ये बनतात. प्रत्येक अधिवेशनात अनेक कायदे बनत असतात. संविधान हा आपला एक मूलभूत कायदा आहे. त्याच्या आधारे बनलेले जे अनेक कायदे आहेत हे कायदे संविधानात नसतात. ते कायदे स्वतंत्रपणे संविधानाच्या आधारे बनलेले कायदे पण असतात. पण बनवला जाणारा कुठलाही नवा कायदा हा संविधानाच्या तरतुदींच्या आधारेच बनवावा लागतो. तो तसा बनवला गेला नाही तर सुप्रीम कोर्टाला त्या कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याचा अधिकार असतो. सुप्रीम कोर्ट संविधानाच्या आधारे न बनलेला कायदा निरस्त करू शकतं. या कायद्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट काय करेल हे आता बघायचंय. फार आशा नाही येत. अलीकडे सर्व महत्वाच्या संस्था राज्यकर्त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे चालवायचं ठरवलेले आणि सर्व महत्वाच्या संस्थेतल्या प्रमुख लोकांनी सुद्धा कधी दहशतीखाली तर कधी लालसा मनात ठेवून आपलं स्वायत्तता किंवा आपलं सार्वभौमत्व एका अर्थाने गहाण ठेवलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून काय अपेक्षा ठेवायचा असा प्रश्न आहे. एनिवे, मी माझ्याशी तुम्हाला म्हणालो की संविधानाबद्दल खूप गैरसमज आहे. मी तुम्हाला इथं मुद्दाम सांगू इच्छितो की तुमच्यापैकी कोणालाही संविधान वाचल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की मला संविधानातली ही तरतूद पटत नाही, तुम्हाला तसं म्हणायचा अधिकार आहे. लक्षात घ्या, संविधानातली ही तरतूद मला पटत नाही असं म्हणायचाही तुम्हाला अधिकार आहे. आणि ती तरतूद जी पटत नाही ती बदलण्यासाठी जनमत बनवण्याचा पण तुम्हाला अधिकार आहे, शांततामय मार्गाने. संविधानात दुरुस्ती होऊ शकते, संविधानात बदल होऊ शकत नाही. लक्षात, हा त्यातला मुख्य गाभा आहे की संविधानात दुरुस्ती होऊ शकते, संविधानात बदल होऊ शकत नाही. म्हणून माझ्या मूळ मुद्द्याकडे जाण्याच्या आधी मी पुन्हा एक महत्वाचा मुद्दा सांगतो की आम्ही व्यक्तिशः एक दुरुस्ती मागतोय संविधानामध्ये. संविधानामध्ये या देशातल्या तरुणाईला शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देणारं जे कलम आहे हे 41, 43 आणि 45 अशा कलमांच्या मध्ये ते येतं. शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देणार. आता 21 आलेलं आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणार, परंतु ते मर्यादित शिक्षणाचा अधिकार येतो 6 ते 14 वयोगटातला फक्त. पण संपूर्ण शिक्षणाचा अधिकार आणि रोजगाराचा अधिकार हे ज्या कलमामध्ये येतात ही कलम फंडामेंटल राईट्स नाहीयेत, मूलभूत अधिकार नाहीयेत. संविधानानं तुम्हाला आणि मला दिलेले जे अधिकार आहेत 2 प्रकारचे अधिकार असतात. एक फंडामेंटल राईट्स आणि दुसरे कॉन्स्टिट्युशनल राईट्स किंवा लिगल राईट्स. फंडामेंटल राईट जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्हाला इमिजिएट कोर्टात जाता येतं. म्हणजे मी आता इथं भाषण करतोय आणि मी भाषण करताना कोणालाही शिव्या देत नाही, कोणाचाही अपमान करत नाही, कोणाबद्दल काही वाईट शब्द वापरत नाहीये, आणि तरी तुमच्यापैकी कुणी जर माझं भाषण बंद पाडलं तर मला कोर्टात जाता येईल उद्या. पण माझ्या भाषण करण्यावरती ती मर्यादा आहे की मी कोणाला शिव्या द्यायच्या नाही, मी कोणाबद्दल अपमानजनक बोलायचं नाही, मी कोणाबद्दल आक्षेपार्ह बोलायचं नाही. असं असताना जर माझं बोलणं बंद पाडलं तर माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फंडामेंटल राईट आहे. तर फंडामेंटल राईट मिळत नसतील तर तुम्हाला कोर्टात जाता येतं. जे इतर राईट्स आहेत कॉन्स्टिट्युशनल राईट्स याच्यासाठी तुम्हाला कोर्टात जाता येत नाही. थोडक्यात साध्या भाषेत काय की फंडामेंटल राईटचा अर्थ असा असतो की हे झालंच पाहिजे, आणि इतर अधिकार जे असतात लिगल राईट्स किंवा कॉन्स्टिट्युशनल राईट्स त्याचा अर्थ असा असतो की हे व्हावं ही अपेक्षा आहे. कळतंय ना? फंडामेंटल राईट म्हणजे हे झालंच पाहिजे आणि इतर अधिकार म्हणजे हे व्हावं अशी अपेक्षा आहे. आता तुम्हाला माझा मुद्दा कळेल की शिक्षणाचा अधिकार आणि रोजगाराचा अधिकार हे 2 अधिकार संविधान बनत असताना बाबासाहेबांची इच्छा होती की ते फंडामेंटल राईट म्हणून दिले जावे. फंडामेंटल राईट म्हणून द्यायची इच्छा होती. म्हणजे काय की मला जर शिक्षण मिळालं नसतं तर मला कोर्टात जाता आलं असतं. शिकल्यावर मला जर रोजगार मिळाला नसता, नोकरी म्हणत नाही मी, रोजगार मिळाला नसता तर मला कोर्टात जाता आलं असतं. पण संविधान सभेतल्या बाकीच्या सदस्यांनी बाबासाहेबांना विरोध केला आणि ते असं म्हणाले की अहो बाबासाहेब, इंग्रजांनी लूट केली इतकी आपल्या देशाची, नव्यानं देश स्वतंत्र झालाय, गरीब देश आहे, हिंदू मुस्लिम दंग्यांनी होरपळतोय देश,
अशा वेळेला एवढी मोठी जबाबदारी या सरकारवर टाकू नका. या सरकारला एवढी मोठी जबाबदारी पेलवणार नाही. देश गरीब आहे. नाईलाजानं मग ती शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार फंडामेंटल राईट मध्ये न येता राज्य व्यवस्थेसाठीची जी मार्गदर्शक तत्व आहेत, चौथं प्रकरण त्याच्यात गेला. म्हणजे काय, बाबासाहेब म्हणत होते झालंच पाहिजे याच्यात घाला, बाकीच्यांनी आग्रह केला आणि पाहावं अशी अपेक्षा आहे, अशा कलमांच्या मध्ये ते 2 अधिकार गेले. आम्ही एक चळवळ चालवतोय आज की संविधान लागू झालं त्या वर्षी 1950 साली जे बजेट सादर झालं भारत देशाचं, ते बजेट 346 कोटी रुपयांचं होतं. बजेटचा अर्थ असा असतो की पुढच्या वर्षात भारत सरकारजवळ खर्च करण्यासाठी किती पैसे आहेत आणि हे पैसे कुठे कुठे खर्च होणार आहे, हा बजेटचा अर्थ. 1950 साली भारत देशाजवळ खर्च करायला 346 कोटी रुपये होते. आता परवा जे बजेट सादर झालेलं आहे निर्मला सीतारामन यांनी केलेलं, हे बजेट 30 लाख कोटी रुपयांचं. म्हणजे या वर्षी भारत सरकारकडे खर्च करायला किती पैसे, 30 लाख कोटी रुपये. भारत सरकारची खर्च करायची ऐपत 346 कोटी रुपयावरून 30 लाख कोटी रुपयावर गेलेली आहे. आणि माझे जे अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत ते असं सांगतात की बजेटमध्ये उद्योगपतींना ज्या सवलती दिलेल्या असतात वेगवेगळ्या कारणांनी, त्या सवलती जर नाही दिल्या तर 30 लाख कोटी रुपयांचं बजेट 40 लाख कोटी रुपयापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे भारत सरकारजवळ खर्च करायला 40 लाख कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात. ही जी सरकारची ऐपत वाढली खर्च करायची, ही ऐपत केवळ बँकेमध्ये सावलीत बसून काम करणाऱ्या लोकांच्यामुळे नाही, ही केवळ मंत्रालयात काम करणाऱ्या लोकांच्यामुळे नाही, ही केवळ बौद्धिक स्वरूपाचं काम करणाऱ्या लोकांच्यामुळे नाही, तर या देशातला शेतकरी, या देशातला शेतमजूर, या देशातला बांधकाम मजूर, या देशातले डोमेस्टिक वर्कर्स, ज्यांना कुठलेही कामगार कायदे लागू नाहीयेत, ज्यांच्या भविष्याची काही तरतूद नाहीये, त्यांनी जे उत्पादन केलं त्याच्यामुळे देशाची ऐपत वाढलेली आहे. तर साधं उदाहरण त्या बाबतीत देईल की इथे जे वयस्कर लोक बसलेले आहेत ते नक्की सांगतील की 1960 ते 1970च्या दशकामध्ये जेव्हा भारताची लोकसंख्या आत्ताच्या पेक्षा निम्म्याहूनही जास्त कमी होती, त्यावेळेला जेवढे लोक होते या देशात तेवढ्यांना पुरेल इतकं धान्य या देशात पिकत नव्हतं. आणि मग अमेरिकेला विनंती करावी लागायची की तुम्ही आम्हाला गहू पाठवा. मग अमेरिकेने PLA नावाचा कायदा केला होता. मग ते गहू यायचे अमेरिकेतून. मग अमेरिकेने गव्हाबरोबर काँग्रेस गवताचं बी पण पाठवलं आणि तेही सगळीकडे पसरलं आपल्याकडे. लक्षात घ्या की जेव्हा लोकसंख्या निम्म्यापेक्षाही कमी होती या देशाची आणि तरीही धान्य पुरत नव्हतं, आज या देशाची कोठारं धान्यानं जी भरलेली आहे ती 1 वर्ष पूर्ण दुष्काळ पडला आणि काहीच पिकलं नाही, तरी पुढचं वर्ष लोकांना, मी धान्याचं बोलतोय, डाळींचं बोलत नाही, धान्याबद्दल बोलतोय, गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ कोठारं भरलेली आहेत. अख्खं वर्ष काहीच उत्पादन झालं नाही तरी भागवते एवढी. हे कुणी केलं? हे शेतकऱ्यांनी केलं, हे शेतमजुरांनी केलं. याच्यातून देशाची ऐपत वाढली खर्च करायची. आम्ही ही मागणी करतोय की आता जर ऐपत वाढली देशाची खर्च करण्याची, तर आता शिक्षण आणि रोजगार हे 2 अधिकार फंडामेंटल राईट म्हणून देणारी दुरुस्ती करा. बाबासाहेबांची त्यावेळीची इच्छा किमान आज तरी पूर्ण करा, ही मागणी आपण करतोय, लक्षात घ्या. त्यामुळे संविधानात दुरुस्ती होऊ शकते, संविधान बदलायला मात्र आपला विरोध आहे. संविधान बदलता येतही नाही, सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याप्रमाणे बदलता येणार पण नाही. या संविधानाबद्दल गैरसमज काय, न वाचता काय काय गैरसमज. मी एकदा पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करायला गेलो होतो आणि मग तिथे रात्री उशिरा 9:30-10 वाजता त्या भोर तालुक्यातल्या एका गावातल्या शेतकऱ्यांशी बोलत होतो. तर सगळे लोक आले होते ऐकायला आणि ते सगळे मालुसरे आडनावाचे लोक होते. म्हणजे तानाजी मालुसरेंचे थेट वंशज असले. ते स्वतःला सरदार मानतात पण सगळेजण 1.5 एकर 2 एकर 2.5 एकर वाले शेतकरी होते. आणि मग तिथे मी संविधानाबद्दल सविस्तर बोललो. मग प्रश्नोत्तर झाली. प्रश्नोत्तरात त्या गावातले काही तरुण असं म्हणाले की सर, आजपर्यंत आमच्या मनात असा समज किंवा गैरसमज होता की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी त्याच्यात राखीव जागांची तरतूद केली आहे, त्यांनी त्याच्यात सामाजिक न्याय लिहिलेला आहे, आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी त्यांच्या समाजासाठी हे संविधान लिहिलंय, आपल्या संविधानाशी काही संबंध नाही.
असा आमचा समज होता. पण मग मी त्यांना विचारलं, जर हा समज तुमचा होता तर आता तुमचं काय मत आहे? तर ते असं म्हणाले की तुमचं ऐकल्यानंतर आम्हाला हे कळालं की संविधानामध्ये राखीव जागा आहेत, त्या असल्याही पाहिजेत, पण संविधानात केवळ राखीव जागा नाही. या देशातला शेतकरी आत्महत्या करतो, त्या शेतकऱ्याच्या घामाला न्याय मिळत नाही, याचं कारण संविधानातल्या कुठल्या तरी तरतुदीची अंमलबजावणी होत नाही. या देशातल्या गरिबांना महागाईचा सामना करावा लागतो आणि ताटामध्ये पुरेसं अन्न मिळत नाही पोषणासाठी, तर या देशातल्या संविधानातल्या 47व्या कलमाची अंमलबजावणी होत नाही. जे 47वं कलम असं सांगतं की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवनमान आणि चांगलं पोषणमान मिळालं पाहिजे, ही राज्य व्यवस्थेची जबाबदारी. आता तुमच्यापैकी सुद्धा अनेकांच्या मनात आणखी तिसराही गैरसमज असेल की संविधान म्हणजे कायद्याचं पुस्तक आहे, संविधान म्हणजे कायद्याची किचकट गुंतागुंत आहे, ते वाचलं तर आपल्याला सहज समजणार नाही. पण मी जे हे तुम्हाला वाक्य संविधानातलं सांगतोय की भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवनमान म्हणजे लाईफस्टाईल आणि चांगलं पोषणमान मिळालं पाहिजे, ही राज्याची जबाबदारी. राज्य म्हणजे महाराष्ट्र पंजाब असं नाही, जे सत्तेवर आहे ते राज्य, राज्याची जबाबदारी. आता याच्यात न कळण्याजोगं काय सांगा मला? जीवनमान आणि पोषणमान मिळालं पाहिजे प्रत्येक. तर महागाईचा मुकाबला करता येत नाही कारण संविधानातल्या कुठल्या तरी कलमाची अंमलबजावणी होत नाही. आम्हाला आमच्या मनाजोगतं शिकता येत नाही कारण संविधानातल्या 45व्या कलमाची, त्यानंतर 41-43व्या कलमाची अंमलबजावणी होत नाही. शिकल्यानंतरही आमच्या हाताला काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही, याचं कारण संविधानातल्या 43व्या कलमाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे संविधान हे केवळ राखीव जागांच्या पुरतं नाहीये, संविधान हे फक्त सामाजिक न्यायाच्या पुरतं नाहीये, तर तुमच्या माझ्या दररोजच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत, मग ती महागाईची असेल, शेतकरी आत्महत्येची असेल, शिक्षण कसं मिळवायची असेल, हाताला काम कसं मिळवायची असेल, या दैनंदिन प्रश्नाला भिडण्याचं एक हत्यार आहे संविधान. या सगळ्याची तरतूद आहे संविधानामध्ये, लक्षात घ्या. आणि म्हणून मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांना पटलं आणि त्यांनी त्यातले काही जण आता संविधानाबद्दल बोलायला लागलेले आहेत. म्हणजे आमची ही जी मोहीम आहे सगळी शिबिरांची याच्यातून आम्ही संविधान प्रचारक मोहीम चालवते. त्यातलीच एक शिबिर तुमच्या महाविद्यालयात पण झालेलं आहे काही दिवसापूर्वी. खूप मला आनंद वाटतो त्याचा. आणखी एक गैरसमज संविधानाबद्दल सुशिक्षित समाजामध्ये आहे. सुशिक्षित समाजातल्या अनेकांचं म्हणणं असं असतं की भारताला संविधान आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला माहित असलं तरी आमचं असं मत आहे की संसदेमध्ये जेव्हा एखादा कायदा बनवायचा असतो तेव्हा तो कायदा संविधानबरोबर हुकूम आहे की नाही हे बघण्यासाठी काही खासदार संविधान वाचतात, काहीच वाचतात, सगळ्यांची काही शक्यता नाही वाचण्याची. त्यामुळे शिकलेले लोक असं मानतात की संसदेमध्ये कायदा बनवायच्या वेळेला खासदार वाचतात संविधान. किंवा त्या शिकलेल्या लोकांचं असंही मत असतं की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना एखादा निवाडा जेव्हा द्यायचा असतो गुंतागुंतीचा तेव्हा ते संविधान वाचतात. याचा शिकलेल्या लोकांचा यातला अर्थ असा निघतो की संविधान सर्वोच्च न्यायालयासाठी आहे, संविधान संसदेसाठी आहे, माझ्या घराशी संविधानाचा काही संबंध नाही, लक्षात घ्या. म्हणजे उद्या उठून एखादा पुरुष जर असं म्हणाला की मला संविधानानं धर्म स्वातंत्र्य दिलंय, मला संविधानानं उपासना करण्याचा हक्क दिलाय, बाईनं बुरखा घालणं हा माझ्या धर्माचा भाग आहे आणि त्याच्यामुळे माझ्या घरातल्या बाईनं बुरखा घालायचा की नाही घालायचा हा माझ्या धर्म स्वातंत्र्याचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे सरकारने याच्यात पडू नये असं जर कोण म्हणायला लागलं तर त्याचा अर्थ असा असतो की संविधान सुप्रीम कोर्टात, संविधान संसदेमध्ये, माझ्या घरात मात्र माझा परंपरेचाच कायदा चालतो. हा गैरसमज आहे. कोणत्याही देशामध्ये एका वेळेला 2 कायदे नसतात. कोणत्याही देशामध्ये एका वेळेला एकच कायदा असतो आणि आपल्या देशामध्ये आज संविधानाचा कायदा आहे. जो स्वतःला हिंदू मानतो त्याला मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे अधिकार आहे, जो स्वतःला मुसलमान समजतो त्याला नमाज पढायचा हक्क आहे, जो स्वतःला ख्रिश्चन समजतो त्याला येशूची भक्ती करायचा अधिकार आहे. परंतु हे सगळं धर्म स्वातंत्र्य सुद्धा संविधानातल्या 25व्या कलमानं आपल्याला दिलं म्हणून आहे. म्हणजे आम्हाला धर्म स्वातंत्र्य आहे म्हणजे आमच्या धर्माचं इथं चालेल असा त्या धर्म स्वातंत्र्याच्या कलमाचा अर्थ नाही. मी शेवटी ते कलम नीट समजून सांगणार आहे 25वा पुन्हा. पण माझ्या घरातल्या बाईनं बुरखा घालायचा की नाही घालायचा हा त्या घरातल्या पुरुषाच्या धर्म स्वातंत्र्याचा विषय नाही, तो त्या घरातल्या बाईच्या
व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. तिने बुरका घालायचा की नाही घालायचा हे ती बाई ठरवणार आहे. लक्षात घ्या. मी तिने घालू नये असं पण म्हणत नाही आता. कारण फ्रान्समध्ये एक नियम आलाय नवीन की मुस्लिम महिलांनी अजिबात बुरखा घालायचा नाही. त्यांनी ते कुठेतरी दहशतवादाबरोबर ते जोडलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की बुरखा घालायचा की नाही घालायचा ती त्या बाईने ठरवायचंय. त्या घरातल्या पुरुषाचा तो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार नाही. त्या बाईला संविधानानं स्वतंत्रपणे अधिकार दिलेला आहे आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा. त्याच्यामुळे संविधान संसदेत चालेल, संविधान सर्वोच्च न्यायालयात चालेल, माझ्या घरात मात्र माझा परंपरेचा कायदा चालेल असं होत नसतंय. देशामध्ये संविधान हा एकच कायदा आज अस्तित्वात आहे आणि तुमच्या माझ्या घरामध्ये सुद्धा संविधानावर हुकूम व्हायला पाहिजे, विशेषतः महिलांच्या बाबतीत. म्हणजे जर संविधानातलं 51 क कलम असं म्हणत असेल की बाईच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सर्व प्रथांचा त्याग करणं हे नागरिक म्हणून माझं कर्तव्य, हे पूर्ण वाक्य मी तुम्हाला संविधानातलं जसंच्या तसं म्हणून दाखवलंय. ह्याच्यात न कळण्याजो आहे का काही? बाईच्या प्रतिष्ठेला, फक्त तिथे महिला शब्द आहे, मी बाई शब्द वापरला. बाईच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या सर्व प्रथा परंपराचा त्याग करणं हे नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून संविधानानं बाईला अधिकार दिलेले आहेत, बाईच्या सन्मानाची हमी दिलेली आहे. मला जर कुणी असं म्हणालं की एक वाक्यात संविधान सांगा, जसं कॉलेजमध्ये तुम्हाला कधी कधी असतो प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या, वेळ नाही जास्त, एका वाक्यात सांगा. भारताचं संविधान म्हणजे भारतातल्या सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारं भारतीय संविधान. हे मी इथे स्त्री पुरुष म्हणालो, पण अर्थात ते वाक्य म्हणायला सोपं जावं म्हणून स्त्री पुरुष म्हणालो. परंतु स्त्रीही नसलेले आणि पुरुषही नसलेले पण नागरिक आपल्या समाजात असतात आणि व्यक्ती म्हणून त्यांचीही प्रतिष्ठा असते आणि त्याचीही दखल संविधानानं घेतलेली. म्हणून एक वाक्य संविधानाबद्दलचं की भारतातल्या सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी देणारं भारतीय संविधान. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्ही दररोज बोलतो, यात काय विशेष आहे? याच्यात विशेष असं आहे की जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा याच्यातलं काहीच नव्हतं. सन्मानाची हमी नव्हती सगळ्यांना आणि विकासाची संधीही सगळ्यांना नव्हती. माझ्या 10 वर्षाच्या अनुभवातून मी एक शिकलोय की भारतातल्या नागरिकांना आपल्या संविधानाचं महत्व जर कळायचं असेल तर त्यांना सतत संविधान नव्हतं तेव्हा काय होतं याची आठवण करून दिली पाहिजे. संविधान नसतानाची व्यवस्था कशी चालत होती याची आठवण करून दिल्याशिवाय आजच्या संविधानानं आपल्याला काय दिलंय याचं महत्व कळणार नाही. आणि म्हणून पुण्यासारख्या शहरामध्ये सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी जेव्हा मुलींच्यासाठी पहिली शाळा काढली आणि पुण्यामधल्या पुरोहितांनी जेव्हा त्याला विरोध केला, ती कथा आपण सगळे ऐकतो, वाचतो, मग आपण ती रंगवून सांगतो की ते पुरोहित कसे दगड मारायचे, कसे शेण फेकायचे. मग सावित्रीबाई पिशवीमध्ये जास्तीची साडी घेऊन जायच्या, शाळेत गेल्यावर साडी बदलायच्या, हे सगळं आपण बोलतो. पण पुरोहित विरोध का करत होते याच्या लॉजिककडे आपण कधी जाणार आहोत की नाही? विरोधकांचं सुद्धा लॉजिक समजून घेतलं तर आपल्याला विरोध नीट करता येईल, ते त्याचा काउंटर करता येईल ना. पण दुर्दैवानं आपल्याकडे विरोधकांचंही म्हणणं आपण नीट समजून न घेता, जसं आजच्या सोशल मीडियावरती चालतं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे सगळे आपण ग्रॅज्युएट आहोत, त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खिल्ली उडवायची. विरोधकांची पण नुसती खिल्ली उडवून आपला मुद्दा पुढे जाऊ शकत नाही. सावित्रीबाई आणि फातिमा शेखला मुलींची पहिली शाळा काढायला विरोध करणारे जे पुरोहित होते त्यांचं आणि सावित्रीबाईंचं वैयक्तिक भांडण नव्हतं, त्यांचा बांधाला बांध नव्हता. पुरोहित त्या जमान्यातला कायदा सांगत होते आणि पुरोहित असं म्हणत होते की धर्मशास्त्राप्रमाणे बाईला शिकवणं पाप आहे. सावित्रीबाई आणि फातिमा शेख पाप करायला निघाल्यात म्हणून आम्ही त्यांना थांबवत आहोत. पुरोहित त्या काळातला कायदा सांगत होते. लक्षात घ्या, त्या काळात संविधान नव्हतं, धर्माचा कायदा होता. आणि धर्माचा कायदा आजही अनेक वेळा आपण कोट करतो की बाईला शिकवणं हे धर्मशास्त्रानुसार पाप. किंवा थोडं त्याच्या आधी जर आपण गेलो, थोड्या त्याच्या 1000 वर्ष आधी किंवा 2000 वर्ष आधी, माझा इतिहास जरा कच्चा आहे, ते 1000-2000 ॲक्युरेट घेऊ नका. परंतु द्रोणाचार्य आणि एकलव्याच्या जमान्यात जर आपण गेलो तर एकलव्य जेव्हा द्रोणाचार्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की मला धनुर्विद्या शिकायची आहे, तेव्हा द्रोणाचार्य त्याला असं म्हणाले की ही तुला शिकवता येणार नाही.
पुन्हा तेच द्रोणाचार्यांचं आणि एकलव्याचं काही वैयक्तिक भांडण नव्हतं, बांधाला बांध नव्हता. द्रोणाचार्य त्या जमान्यातला कायदा सांगत होते आणि त्या जमान्यातला कायदा असं म्हणत होता की धनुर्विद्या फक्त क्षत्रियांना शिकवता येईल, भिल्ल समाजातून आलेल्या एकलव्याला शिकवता येणार नाही. शिक्षणाचा अधिकार नव्हता. मी मराठवाड्यातून आलेलो आहे. काल परवापर्यंत आमच्या गावामध्ये, काल परवापर्यंत म्हणजे मी 10वीला असताना, 79 साली मी 10वीला असताना मी माझ्या गावातलं चित्र बघितलेलं आहे की गावातल्या पाटलाच्या वाड्यासमोरून जर एखादी दलित स्त्री जात असेल तर तिला पायातली चप्पल काढून पाटलाच्या वाड्यासमोरून जावं लागायचं. दुपारी 12 वाजताचं मे महिन्यातलं ऊन असलं तरी पायात चप्पल घालून पाटलाच्या वाड्यासमोरून ती जाऊ शकत नव्हती 79 साली. आता परिस्थिती थोडी बदलली. त्याच्यामुळे प्रत्येकाला सन्मानाची हमी आणि विकासाची संधी हे नव्हतं. जेव्हा संविधान लागू झालेलं नव्हतं तेव्हा नव्हतं. विकासाची मालमत्तेचा अधिकार नव्हता. इतर अशा अनेक सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून संविधानानं आपल्याला काय दिलंय हे सगळं आपण नीट समजून घेतलं. या ठिकाणी अनेक मोठ्या संख्येनं महिला वर्ग आहे. या महिला वर्गानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बद्दल सतत ऋणी राहिलं पाहिजे. काय आपलं चुकलंय की दुर्दैवानं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शोषितांचे नेते असं जे सवर्ण मानणारे लोक आहेत त्यांनी रुजवलंय आणि जे बाबासाहेबांच्या समाजाचे लोक आहेत त्यांनी रुजवलं. म्हणजे सवर्ण समाजाने म्हणायचं की बाबासाहेबांनी संविधान लिहिले, आमच्यासाठी काही त्यात नाही, आणि बाबासाहेबांच्या समाजाने म्हणायचं की आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला हात लावू देणार नाही. आता हे जे असं म्हणतात ना की आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला हात लावू देणार नाही, त्यांना बाबासाहेब पण कळलेले नाहीत आणि त्यांना संविधान पण कळलेलं नाही. बाबासाहेब दलित समाजाचे नेते अशी जी त्यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा तो प्रचंड मोठा माणूस होता. एक उदाहरण मी मुद्दाम देईल. इंग्लंड ही सगळ्यात जुनी लोकशाही मानली जाते. जुनी लोकशाही असलेल्या इंग्लंडमध्ये जेव्हा लोकशाही कारभार सुरू झाला त्याच्यानंतर 28 वर्ष मतदानाचा अधिकार फक्त पुरुषांना होता. 28 वर्ष. 28 वर्ष इंग्लंडमधल्या महिला आंदोलन करत होत्या, मोर्चे काढत होत्या की पुरुषांनाच मतदानाचा अधिकार का, आम्हाला का नाही. मात्र भारतामध्ये 1950 साली जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा त्यावेळेला जे 21 वर्षाचे होते अशा सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला. संविधान सभेत मी मगाशी म्हणालो ना की शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार, फंडामेंटल राईट द्यायला इतर सदस्यांनी विरोध केला आणि बाबासाहेबांनी माघार घेतली. बहुमताच्या मतासमोर बाबासाहेबांना काही वेळेला संविधान सभेत आपले आग्रह सोडावे लागलेले. पण काही मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यांच्या बाबतीत बाबासाहेबांनी सांगितलं की नथिंग डुईंग, याच्यावर तडजोड होणार नाही, हे व्हायलाच पाहिजे. त्यातला एक मुद्दा होता ऍडल्ट फ्रँचायझी, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा स्त्री असो की पुरुष असो मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्यावेळेला नॉन निगोशिएबल म्हणून सांगितलं. याच्यावर चर्चा होणार नाही, याच्यावर मी माघार घेणार नाही. आणि मग बाबासाहेबच्या, अर्थात गांधींचाही तो आग्रह होता, नेहरूंचाही होता, पण बाबासाहेब संविधान निर्माता आहेत, त्यांनी हा आग्रह धरला आणि सर्वांना प्रौढ मताधिकार मिळाला. या देशातल्या महिलांनी खरोखर ऋणी राहिलं पाहिजे. एक आणखी माहिती मी मुद्दाम देतो. आता नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूती काळातली रजा मिळते, ती आता वाढलेली आहे, चांगली गोष्ट आहे. पुरुषांनाही प्रसूती काळातली रजा मिळावी अशी एक मागणी येते. ती मिळाली पाहिजे असं माझं मत आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता मला त्याचा काही फायदा होणार नाहीये, पण ती मिळाली पाहिजे. का सांगतो, या देशामध्ये साने गुरुजींचं जे श्यामची आई नावाचं पुस्तक आहे त्याने अनेक पिढ्या घडवल्यात, बरोबर आहे ना, की श्यामच्या आईने श्यामवर कसे संस्कार केले, श्यामला कसं सांभाळलं, श्यामला कसं जपलं, त्याचं कसं संगोपन केलं आणि त्याला एक चांगला माणूस कसा बनवला, असं श्यामची आई नावाचं पुस्तक आलं. ते अनेक पिढ्यांनी वाचलं. ते पुस्तक जरूर वाचावं. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की कोणतीही चांगली गोष्ट आहे तिथं थांबून चालत नसतं. आपण मागच्या पिढीकडून जे चांगलं आहे ते घेत घेत आपण पुढे जायचं असतं. आपण पुढच्या टप्प्यावरती जाण्याच्या गोष्टी करायच्या असतात. आणि पुढच्या टप्प्यावर जाण्याची गोष्ट म्हणजे या समाजामध्ये आता श्यामचे बाबा नावाचं पुस्तक यायची गरज आहे. आणि श्यामचे बाबा नावाचं पुस्तक कधी येईल, जेव्हा पुरुष लहान बाळाचं सगळं करू लागतील तेव्हा येईल. त्याच्याशिवाय येणार नाही ते, कारण अनुभूतीशिवाय लिहिता येत नाही. त्याच्यामुळं पुरुषांना प्रसूती काळातली रजा मिळावी, पण ती मिळालेल्या रजेमध्ये त्यांनी त्या बाळाची शी शू सगळं केलं पाहिजे. मी विचारपीठावरती बोलतोय,
नम्रपणे सांगतो की मी एक पूर्णवेळ कार्यकर्ता असल्यामुळे मला एक मुलगी आहे, एकच मुलगी आहे. एका मुलीवर आम्ही थांबलेलो आहे. पण माझी पत्नी क्लासेस घ्यायची आणि घर चालवायची, त्यामुळे माझ्या मुलीचं सगळं मी लहानपणी केलेलं आहे, लक्षात. पण मुद्दा माझा वेगळा होता. प्रसूती काळाची रजा ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना भारतात कधी आली तर 1942 साली 40 साली बाबासाहेब व्हाईसरॉय, म्हणजे ब्रिटिशांचे व्हाईसरॉय, त्या व्हाईसरॉयच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये एक सदस्य होते बाबासाहेब. आणि बाबासाहेबांच्याकडे बरीच महत्वाची जबाबदारी त्यावेळेला होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतामध्ये प्रसूती काळातली रजा ही संकल्पना बाबासाहेबांनी त्यावेळेला पहिल्यांदा आणलेली, की बाईला प्रसूती काळातली रजा मिळाली पाहिजे. आता बघा, 1940 सालच्या आसपासची गोष्ट. बाबासाहेबांच्या समाजाचे पुरुष सुद्धा त्यावेळेला शिकलेले नव्हते, त्यामुळे महिलांच्या शिक्षणाची संपूर्ण बोंब होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या समाजाच्या महिला नोकरीमध्ये असणं ही शक्यताच नव्हती. आणि तरीही बाबासाहेब असं म्हणतात की बाईला प्रसूती काळाची रजा मिळाली पाहिजे. बाबासाहेब हा फार मोठा माणूस होता, फार मोठा माणूस होता. दलितांच्या उत्थानाची जबाबदारी इतिहासानं त्यांच्यावर टाकली होती, ते ओझं त्यांच्यावर टाकलं होतं, ते ती जबाबदारी निष्ठेनं पार पाडत होते. पण तो बाबासाहेब सर्व समाजाचा विचार करणारा माणूस होता. एवढंच नव्हे तर तुम्ही इतिहास वाचा, त्या गव्हर्नरच्या काउन्सिलमध्ये जे बाबासाहेब होते 40 सालाच्या आसपास, देश स्वतंत्र झालेला नसताना, तुमच्यापैकी इथं अनेक नोकरी करणारे लोक आहेत. कामगार कायदे जे आहेत आजचे, प्रॉव्हिडंट फंडाची तरतूद, 8 तासाच्या कामाची तरतूद, 8 तासाच्या कामाची तरतूदची चर्चा थोडी आधी झाली होती. पण प्रॉव्हिडंट फंड असेल, कारखान्यामध्ये कामगारांना व्यवस्थापनातला सहभाग असेल, कामाच्या ठिकाणीची सुरक्षिततेची हमी असेल, हे सगळे कामगार कायद्यातले क्लॉजेस बाबासाहेब 1940 साली ज्या जबाबदारीवर होते तेव्हा आलेले, ते नंतर पुढे कंटिन्यू झालेले. त्यामुळे बाबासाहेब सर्व समाजाचा विचार करणारा माणूस होता. त्यामुळे या संविधानाबद्दलच्या अनेक गैरसमज आपण दूर केले पाहिजे. या संविधानाची प्रास्ताविका दररोज वाचली जाते आणि आता ती आणखी वाचली जावी असा फतवाही सरकारनं काढलेला आहे. परंतु ती अर्थासहित वाचली गेली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. एक प्रचंड क्रांतिकारी आशय त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आहे. त्याच्यातला मला सर्वात आवडणारा कुठला शब्द जर असेल तो आहे संधीची समानता. मला कुणीतरी एकदा वाद घालण्यासाठी असं विचारलं की तुम्ही समाजवादी आहात आणि समाजवाद म्हणजे आळशांना आणि फुकट्यांना पण फुकट जगवायचं का? समाजवादाचा हा अत्यंत चुकीचा अर्थ काढलेला आहे, लक्षात. समाजवादाचा अर्थ म्हणजे आळशी आणि बेजबाबदार लोकांना फुकट जगवणे हा समाजवादाचा अर्थ नाहीये. समाजवादाचा अर्थ आहे जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवायची समान संधी मिळाली पाहिजे. समान संधी, ते प्रास्ताविकेतलं वाक्य, संधीची समानता. समान संधी मिळाल्यानंतरही जर कुणी आपलं आयुष्याचं वाटोळ करायचं ठरवलं तर त्याचं आयुष्य आणि तो, किंवा तिचं आयुष्य आणि ती, पण संधीची समानताच नाही ना आज. संधीची समानता हे त्या प्रास्ताविकेतलं खूप महत्वाचं वाक्य. अर्थात माझ्याजवळ वेळ कमी आहे, प्रास्ताविकेवरतीच एक सेशन घेता येऊ शकतं 1 तासाचं. त्यातला एक महत्वाचा आशय सांगतो आणि मग मी पुढे जातो. ती जे संपूर्ण एक वाक्य आहे, प्रास्ताविका म्हणजे एक वाक्य आहे, त्याचे जे पहिले शब्द आहे की आम्ही भारताचे लोक, आणि मग शेवटचं वाक्य की हे संविधान आमच्या प्रती अर्पण करत आहोत, अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करत आहोत. आणि मग मध्ये भारत देश कसा असेल, सेक्युलर असेल, सोशलिस्ट असेल, सॉव्हरीन असेल, सगळं ते दिलेलं आहे आणि कोणते कोणते अधिकार असतील ते दिलेले आहे. हे वाक्यच मुळात प्रचंड क्रांतिकारक आहे. कोणत्या अर्थाने? आजही जगामधल्या काही देशांच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये देवाच्या नावाचा उल्लेख आहे की त्या देशाचं संविधान त्या देशातल्या नागरिकांना जे अधिकार देतं ते देवानं कृपाळू होऊन दिलेले आहेत अशा अर्थाचे काही शब्द आहे. किंवा काही देशांच्या संविधानामध्ये राजाचा उल्लेख की राजानं हे अधिकार आम्हाला दिलेले आहेत असं संविधानात उल्लेख. भारताच्या संविधानाची प्रास्ताविका जेव्हा फायनल होत होती संविधान सभेत, तेव्हा आपल्या पण संविधान सभेतल्या काही लोकांनी ईश्वराचा उल्लेख करा असं सूचना मांडली होती. पण बहुतेक लोक नाही म्हटले, हे बरोबर होणार नाही. त्यानंतर 1-2 गांधीवादी उठले आणि ते असं म्हणाले की बापूजींच्या मुळेच स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे प्रास्ताविकेत बापूंच्या नावाचा तरी उल्लेख करा. त्याला इतर गांधीवाद्यांनीच विरोध केला. ते म्हणले की हे गांधीजींना अजिबात आवडणार नाही, तुम्ही गांधीजींचं नाव त्यात घेऊन. भारताच्या संविधानाची प्रास्ताविका राजाचा दाखला देत नाही, परमेश्वराचा दाखला देत नाही,
बापूंचा दाखला देत नाही. ती काय म्हणते? ती असं म्हणते की आम्ही भारताचे लोक या पद्धतीचा भारत घडवायचं स्वप्न बाळगत त्या देशातल्या नागरिकाला हे अधिकार देण्याचं वचन देत हे संविधान अधिनियमित अंगीकृत करून आमच्या परत अर्पण करत आहोत. याचा अर्थ असा की भारतातल्या नागरिकांना भारताच्या संविधानानं जे अधिकार दिले हे कुणा राजानं दयाळू होऊन दिलेले नाहीत किंवा परमेश्वरानं कृपाळू होऊन दिलेले नाहीत, तर संविधानानं तुम्हाला आणि मला दिलेले अधिकार. याचा अर्थ हा की तुम्ही आणि मी एकमेकाच्या माणूसपणाला दिलेली ती मान्यता आहे. आपण कबूल केले, एकमेकाला शब्द दिलाय की जितकं सुखानं जगण्याचा मला अधिकार आहे तितकंच सुखानं जगण्याचा अधिकार धरणे सरांना आहे, आणि जितकं सुखानं जगण्याचा अधिकार धरणे सरांना आहे तितकंच सुखानं जगण्याचा अधिकार आशाताईंना आहे. हे आपण एकमेकाच्या माणूसपणाला दिलेली मान्यता, या अर्थानं ती प्रास्ताविका एक क्रांतिकारक असं डॉक्युमेंट आहे असं मी मानतो. त्यात अनेक शब्द आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्या सगळ्याबद्दल बोलण्या इतका माझ्याजवळ आता वेळ नाहीये, परंतु शेवटचे 2-3 मुद्दे मी मांडून थांबतो. प्रश्नोत्तर व्हावीत अशी माझी पण इच्छा आहे. तुम्ही आधीच्या वक्त्यांना भरपूर प्रश्न विचारलेत असं मला कळलंय, आणि मला प्रश्नोत्तर आवडतात. म्हणजे सगळ्याच प्रश्नांची मी उत्तरं देईल असं अहंकारानं म्हणत नाही, पण मला जे शक्य ते मी नक्की देईल. या संविधानाची किमान पहिले 51 कलम तरी या देशातल्या प्रत्येक नागरिकानं वाचले पाहिजे. अच्छा, पहिले 51 कलम. माझं जे पुस्तक आहे हे पुस्तक ह्या पहिल्या 51 कलमाबद्दलच आहे. कुठल्याही घटनेमध्ये, म्हणजे साधी संस्थेची जरी घटना असेल तर 2 भाग असतात. एक असतं ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा असतो रूल्स अँड रेग्युलेशन. संविधानातले रूल्स अँड रेग्युलेशन महत्वाचे आहेत, ते आपण नंतर समजून घेऊ कधीतरी. पण संविधानाचा ऑब्जेक्टिव्ह काय, कोणता भारत घडवायचा आहे या संविधानाला उद्या, ह्याच्यासाठी पहिली 51 कलम आणि मग 329 ते 339 ही जी सामाजिक न्यायाबद्दलची कलम आहेत, एवढं जर वाचलं तरी भारतीय संविधानाचा गाभा तुम्हाला कळू शकेल. भारतीय संविधानाचं उद्दिष्ट काय आहे, संविधानाला कोणता भारत घडवायचा आहे हे तुम्हाला कळू शकेल. आता हे जे संविधान आहे, ज्यांनी तुम्हाला मला अतिशय क्रांतिकारी असे अधिकार दिलेले आहेत, हे संविधान आलं कुठून? तुम्ही ती इतिहास वाचला असेल की संविधान सभा होती 1946 साली, ज्या प्रांतिकच्या निवडणुका झाल्या, त्या प्रांतिकच्या निवडणुकीमध्ये जे लोक निवडून आले, ज्याला आजच्या भाषेत आमदार म्हणता येईल, त्यांनी संविधान सभेचे सदस्य निवडले. हे सगळं तुम्ही वाचलं असेल. दुर्दैवानं या देशामधली एक संघटना जी कुजबूज मोहीम चालवून अफवा पसरवण्यामध्ये प्रसिद्ध आहे, जी नेहरूंची किती लफडी होती याच्याबद्दल नेहरूंच्याच बहिणीचा फोटो दाखवून अफवा पसरवतात, अशी जी अनेक कुजबूज मोहीम चालवणारी संघटना आहे, त्या संघटनेच्या प्रमुखांनी मध्ये एक वाक्य वापरलं की देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या संविधानामध्ये भारतीयत्व काहीच नाहीये असं वाक्य वापरलं. देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कुठून आले हे संविधान? संविधान आभाळातून येत नसतं. संविधान म्हणजे अकॅडमिक प्रोसेस नसते. संविधान म्हणजे असा मामला नसतो की जगभरातले घटनातज्ञ बोलवा, जगभरातले कायदेतज्ञ बोलवा, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, त्यांना एका हॉलमध्ये ठेवा आणि त्यांना असं सांगा की तुम्ही इतके प्रचंड अभ्यासू आहात, तुम्ही आम्हाला एक चांगलं संविधान लिहून द्या. ही अकॅडमिक प्रोसेस नसते संविधान. संविधान एक भक्कम वारसा घेऊन उभं असतं, लक्षात घ्या. आणि भारताच्या संविधानाला एका बाजूला स्वातंत्र्य चळवळीचा एक अत्यंत मूल्याधिष्ठित वारसा आहे, आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये गौतम बुद्धापासून ते संत तुकारामांच्या पर्यंत आणि संत कबीराच्या पासून बसवण्णांच्या पर्यंत, मध्ये संत नामदेव, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, ही जी एक भारतीय प्रबोधन परंपरा आहे, समतेवर आधारलेली, विवेकावर आधारलेली, मानवतावादावर आधारलेली, जन्मानं सर्व माणसं समान असतात अशी भूमिका घेणारी, जन्माला आलेल्या सर्व माणसांना आपलं आयुष्य फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे असं मानणारी जी भारतीय प्रबोधन परंपरा आहे, गौतम बुद्धापासून संत तुकारामापर्यंत आणि संत कबीरापासून बसवण्णापर्यंत, या प्रबोधन परंपरेच्या भक्कम वारशावरती भारताचं संविधान उभं आहे. ते आभाळातून नाही आलेलं कुठून, लक्षात घ्या. देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं का म्हणावं असं वाटतं तेही आपण समजून घेऊया. जे संविधान विरोधक आहेत त्यांची काय नेमकी पोटदुखी आहे? 2-2.5 वर्षापूर्वी जंतर मंतरवरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेबांचा फोटो जाळला गेला, त्याचा व्हिडिओ काढून देशभर पाठवला गेला. संविधानाबद्दल इतका राग या लोकांच्या मनात
खरं म्हणजे या देशामध्ये आज नकली राष्ट्रवाद्यांची चलती आहे. स्वातंत्र्य चळवळीबद्दल बरोबर ज्यांनी द्रोह केला, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग ज्यांनी घेतला नाही, स्वातंत्र्य चळवळीबद्दल विश्वासघात ज्यांनी केला, ते आज या देशातल्या इतर नागरिकांना तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात की नाही त्याची सर्टिफिकेट वाटत सुटलेत. शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी बोललं, सरकारच्या धोरणावर टीका केली, त्याला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करतायत. मुंबईमध्ये लोकलचे पूल पडतायत आणि माणसं मरतायत, हे पूल आधी दुरुस्त करा आणि मग बुलेट ट्रेन बद्दल आपण विचार करू असं म्हणणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणतायत. सत्ता पक्षाबद्दल बोलणं वेगळं आणि देशाबद्दल बोलणं वेगळं. इतकं साधी हरकत करता येत नाहीये. तुम्ही सत्ता पक्षाच्या धोरणाबद्दल बोलायला लागलात की तुम्ही देशाच्या विरोधात बोलतायत अशी भूमिका घेतली जाते आणि राष्ट्रप्रेमाचे सर्टिफिकेट वाटत सुटलेत. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नाही ते वाटत सुटलेत. माझं म्हणणं आहे की या देशामध्ये राष्ट्रद्रोहाचा खटला जर प्राधान्यानं कोणावरती दाखल व्हायची गरज होती तर ती ज्यांनी जंतर मंतरवर संविधान जाळलं त्यांच्यावरती दाखल व्हायची गरज होती राष्ट्रद्रोहासाठी. पण तो दाखल झालेला नाही. माझं आधीचं वाक्य तुम्हाला आठवत असेल की संविधानातली एखादी गोष्ट पटत नसेल तर पटत नाही असं म्हणण्याचा अधिकार आहे. ती न पटणारी गोष्ट बदलण्यासाठी जनमत बनवण्याचा अधिकार आहे. पण संविधान जाळण्याचा अधिकार या देशामध्ये कुणालाही नाहीये. जे संविधान विरोधक आहेत त्या विरोधकांचा या देशातलं अस्तित्वाचा आधार सुद्धा भारताचं संविधान आहे. कारण या देशात एकच कायदा आज लागू आहे आणि तो भारतीय संविधानाचा आहे. आणि म्हणून उठसूट पाकिस्तानमध्ये जा ही जी भाषा वापरली जाते ती भाषा वापरणं चूक आहे. पण वापरायचीच असेल तर ज्यांना या देशाचं संविधान मान्य नाही त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याची गरज आहे. कारण संविधानाशिवाय या देशात इतर कुठलाही कायदा आज अस्तित्वात नाही. काय नेमकी पोटदुखी आहे या संविधान विरोधकांची? त्यांची पोटदुखी अशी आहे की संविधान जेव्हा नव्हतं तेव्हा या देशातल्या मुठभर लोकांना विशेष अधिकार होते. मतदानाचा अधिकार सगळ्यांना नव्हता, बरोबर आहे. पुरुषांना होता, महिलांना नव्हता. म्हणजे पुरुषांना विशेष अधिकार होता. शिक्षणाचा अधिकार, बाईला शिक्षणाचा अधिकार नाही, सावित्रीबाईंना सुनावलं. शिक्षणाचा अधिकार तर सगळ्या पुरुषांना पण नव्हता. बहुजन समाजातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. संविधान नसतानाच्या काळामध्ये ज्या मुठभर लोकांना विशेष अधिकार होते आणि इतर बहुसंख्य लोकांना काहीच अधिकार नव्हते, संविधानानं काय केलं? 50 साली संविधान जे आलं ही एकही रक्ताचा थेंब न सांडता झालेली क्रांती आहे. आणि त्या संविधानानं सांगितलं की मुठभरांचे विशेष अधिकार काढून घेतले जातील आणि सर्व समान होतील. संविधान विरोधकांचं दुखणं असेल की संविधान नसताना आम्ही कुणीतरी होतो. संविधानानं आम्हाला सगळ्यांच्या बरोबर एका रांगेत आणून बसवलं. सगळ्यांच्या बरोबर एका रांगेत आणून बसवलं हे माझ्यासारख्याला अभिमानाचा विषय वाटतो. पण ज्यांना विशेष अधिकार होते 1950च्या आधी त्यांना मात्र असं वाटतं की आमचे विशेष अधिकार संविधानानं काढून घेतले. ही पोटदुखी आहे संविधान विरोधकांची. आणि म्हणून देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. संविधान सभेत बनलं. संविधान सभेत सगळे मान्यवर होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी त्रास सोसला, तुरुंगवास सोसला असे सगळे संविधान सभेत होते. आणि संविधान सभेतल्या लोकांनी संविधान बनवले. पण संविधान फक्त संविधान सभेत बनलं असं मानायला मी तयार नाही. संविधानामध्ये 17वं कलम आहे. अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा आहे असं सांगणारं कलम आहे ते 17वं कलम. कुठल्याही प्रकारची अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा आहे. मी असं अजिबात मानायला तयार नाही की केवळ बाबासाहेबांना वाटलं म्हणून संविधान सभेत हे कलम आलं. त्याच्या 20-25 वर्ष आधी 14 तळ्याच्या काठी बाबासाहेब जो सत्याग्रह करत होते की ज्या तळ्याचं पाणी गुरंढोरं पितात त्या तळ्याचं पाणी माझ्या बांधवांना पिता येत नाही, हा कसला तुमचा धर्म? हा प्रश्न जेव्हा 14 तळ्याच्या काठी विचारला जात होता, माझा असा दावा आहे की अस्पृश्यता हा कायद्यानं गुन्हा आहे हे सांगणारं 17वं कलम 14 तळ्याच्या काठीच लिहिलं जात होतं. लक्षात घ्या. हे काय केवळ संविधान सभेला वाटलं म्हणून आले असं नाही. किंवा शिक्षणाचा अधिकार देणारं जे 45वं कलम आहे संविधानातलं, त्याच्या 50-60 वर्ष आधी महात्मा फुले हंटर कमिशनला निवेदन देत होते की या देशातल्या बहुजन समाजाला शिक्षण जर मिळायचं असेल तर इंग्रज सरकारने 1, 2, 3, 4 या गोष्टी केल्या पाहिजेत. माझं असं मत आहे की संविधानातलं जे 45वं कलम आहे केवळ संविधान सभेला वाटलं म्हणून ते आलेलं नाही, तर हंटर कमिशनला जेव्हा निवेदन दिलं महात्मा फुल्यांनी तिथंच शिक्षणाच्या अधिकाराचं कलम लिहिलं जात होतं, ते आकाराला येत होतं. संविधानात जी कलमं आलेली आहे त्याला हा संघर्षाचा वारसा आहे. तुम्ही त्या काळातल्या काँग्रेस पक्षाची अधिवेशनं
बघा आणि त्या अधिवेशनाचे ठराव वाचा. कराचीला जे काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं तिथं जो ठराव मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि ज्याला अनुमोदन महात्मा गांधींनी दिलं होतं, तो ठराव मूलभूत अधिकारांचा ठराव होता. कराची अधिवेशन काँग्रेसचं डॉक्युमेंट्स आहेत त्याचे, वाचा. त्यातले बरेच मूलभूत अधिकार नंतर संविधानात आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी राजकीय चळवळ झाली, त्या राजकीय चळवळीनं जो शब्द दिला या देशातल्या लोकांना की इंग्रजांना हाकलून देण्यासाठी तुम्ही साथ द्या, आणि तुम्ही जर साथ दिली आणि इंग्रज या देशातून निघून गेले तर इंग्रज गेल्यानंतर जे राज्य इथं येईल हे राजे राजवाड्यांचं राज्य नसेल, हे संस्थानिकांचं राज्य नसेल, हे वतनदारांचं राज्य नसेल, तर तुम्ही जे शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, महिला आंदोलनामध्ये साथ देताय, तुम्हाला 2 पायऱ्या वर चढण्याची संधी देणारं राज्य असेल. हा शब्द होता स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांचा जनतेबरोबर, आणि खास करून 1920 नंतर. कारण 1920 नंतर लढा सर्वव्यापी झाला. कारण 1920 नंतर चळवळीच्या नेत्यांचा लोकांच्या बरोबर संवाद सुरू झाला. 1857 वीर बहादर होते खूप, त्यांचं क्रेडिट आहे स्वातंत्र्यामध्ये, पण तो लढा सर्वव्यापी बनला नाही कारण त्यांचा जनतेबरोबर संवाद नव्हता. त्या लढ्याचं नेतृत्व संस्थानिकांच्याकडे होतं आणि जनतेच्या मनामध्ये जी रास्त शंका होती की इंग्रज निघून गेल्यानंतर जर या संस्थानिकांचंच राज्य परत येणार असेल तर मग या चळवळीत भाग घेऊन काय फायदा. हा संवाद गांधीजींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने केलाय की कशासाठी स्वातंत्र्य, कोणाचं स्वातंत्र्य, कोणाला अधिकार मिळतील, तो शब्द म्हणजे नंतर संविधानात ते सगळं आलेलं आहे. त्यामुळे संविधान, तुमचं माझं संविधान स्वातंत्र्य चळवळीतल्या मूल्यावर आधारित आहे आणि मगाशी म्हणालो तसं गौतम बुद्धापासून सुरू झालेल्या प्रबोधन परंपरेवर आधारित आहे. मी अलीकडं एक व्याख्यान असं वेगळं देतोय की संत चळवळ आणि संविधान, संतांचा एक अभंग आणि संविधानातलं एक कलम, या दोन्हीतली परस्पर पूरकता, असं 1-1 तासाचे मी व्याख्यानं दिलेत आता. की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे जेव्हा संत तुकाराम आम्हाला सांगतात की जन्माच्या आधारे भेदभाव करू नका, मला संविधानातलं 15वं कलम आठवतं की धर्म, जात, वंश, लिंगाच्या आधारे नागरिकांच्या मध्ये भेदभाव करता येणार नाही. मला हे दोन्ही सारखेच वाटतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्यामुळे संत चळवळीचा वारसा याला बुद्धाच्या विवेकाच्या तत्वज्ञानाचा वारसा आहे. त्यामुळे देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे मतलबी वाक्य आहे. हे तुमचं काहीतरी हिरावलंय, आधीचे विशेष अधिकार म्हणून आलेलं वाक्य आहे. मात्र या देशामधला कामकरी, या देशातला कुणबी, या देशातला कास्तकार, या देशातल्या महिला यांच्या अस्तित्वाचा आधार हे भारतीय संविधान आहे. ते आम्हाला जपलं पाहिजे, ते जपून आम्हाला पुढे नेलं पाहिजे. संविधानातले अनेक कलमाबद्दल बोलणं शक्य, पावणे 9 वाजले, तुम्हीही कंटाळताला आणि मलाही बस पकडायची आहे, नाही तर खूप बोलता येणं शक्य आहे. शेवटचे 2 मुद्दे मांडून थांबतो. मी म्हणालो होतो की 25व्या कलमाबद्दल मी बोलणार आहे. मग 25व्या कलमाला या देशातले अनेक लोक धर्म स्वातंत्र्याचं कलम मानतात, उपासनेचा अधिकार देणारं कलम मानतात. हे आहे तसं, बरोबर आहे, परंतु ते कलम त्याचा खूप उच्चार होतो सध्या. म्हणजे 2 वर्षापूर्वी काही महिला शनी शिंगणापूरला गेल्या आणि त्या असं म्हणाल्या की आम्हाला शनिदेवाचं दर्शन चौथऱ्यावर जाऊन घ्यायचंय. तर तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की नाही, हा आमचा धर्म परंपरेचा भंग होईल, महिलांना तिथं येता येणार नाही. त्याच्यानंतर काही महिला मुंबईच्या हाजी अली दर्गा जो आहे तिथं गेल्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला दर्ग्यामध्ये जिथपर्यंत पुरुष जातात तिथपर्यंत आम्हाला जायचंय. तर त्या दर्ग्याचे ट्रस्ट पण म्हणाले की हे होणार नाही, कारण हा आमच्या धर्म स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, तिथे चौकात एखादं छोटी मस्जिद किंवा मस्जिद छोटी नसते पण छोटं दर्गा किंवा छोटं मंदिर जर असेल, वाहतूक नीट व्हावी म्हणून ते हलवायचा प्रश्न आला की लगेच झुंड जमते आणि ते दोन्हीकडची, इकडची तिकडची सगळे जमतात आणि ते सांगतात की हा आमच्या धर्म स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. काय धर्म स्वातंत्र्य दिले संविधानाने? कधी वाचलंय का कोणी? ते 25वं कलम कधी वाचलंय का कोणी? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या 25व्या कलमाचे पहिले 2 शब्द आहे राईट टू कॉन्शियस, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, असे शब्द आहेत पहिले 2, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. आणि त्या कलमाचा अर्थ असा आहे की भारतातल्या नागरिकांना आपल्या पसंतीप्रमाणे उपासनेचा अधिकार आहे. हा मी अर्थ सांगतोय, हे संविधानातले शब्द नाहीये. भारतातल्या नागरिकांना आपल्या पसंतीप्रमाणे उपासनेचा अधिकार आहे. यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अधिकार कोणाला दिलाय? नागरिकांना दिलाय. धर्मव्यवस्थेला अधिकार दिलेला नाही, कुटुंबाला अधिकार दिलेला नाही, फॅमिलीला दिलेला नाही, भारतातल्या नागरिकाला
आपल्या पसंतीप्रमाणे, आता पुढचा आपल्या पसंतीप्रमाणे हा शब्द आलाय. काय अर्थ आहे त्याचा? संविधान निर्मात्यांना असं वाक्य लिहिता आलं नसतं का की भारतातले नागरिक ज्या आईबापाच्या पोटी जन्माला आलेले आहेत त्या आईबापांच्या धर्माप्रमाणे त्यांना उपासनेचा अधिकार आहे, असं लिहिता आलं असतं ना. पण तसं लिहिलेलं नाहीये. काय लिहिलंय? आपल्या पसंतीप्रमाणे उपासनेचा अधिकार आहे. त्याचे 2-3 अर्थ निघतात. एक अर्थ आहे की मी भारताचा नागरिक आहे, माझ्या आईवडिलांचा जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे उपासना करायला मला आवडतं, मला माझ्या आईवडिलांच्या धर्माप्रमाणे उपासना करायची आहे. संविधान असं म्हणतं की ओके, तुला तो अधिकार आहे. किंवा मी भारताचा दुसरा नागरिक आहे, माझं असं मत आहे की माझ्या आईवडिलांचा जो धर्म आहे तो उपासनेसाठी मला पर्याप्त वाटत नाही, तो मला उपासनेसाठी पुरेसा वाटत नाही, मला दुसऱ्याच कुठल्या तरी धर्माप्रमाणे उपासना करायची आहे. तर संविधान म्हणतं ओके, तुला तो अधिकार आहे. परंतु एवढे 2च अधिकार देत नाही ते कलम. राईट टू कॉन्शियस हा शब्द 3रा अधिकार देतं. आणि तो अर्थ असा आहे की माझ्यासारखा समाजवादी चळवळीतला कार्यकर्ता, राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता, तो जर असं म्हणायला लागला, नीट ऐका मी काय सांगतोय ते, की मी जर असं म्हणायला लागलो की या देशातले सगळे धर्म एकेकाळी काही नैतिक शिकवण देण्यासाठी जरी उदयाला आलेले असले तरी आज त्या धर्माचा जो प्रत्यक्ष व्यवहार आहे या व्यवहारांचा नैतिकतेशी संबंध उरलेला नाही. या देशातले सर्व धर्म महिलांच्या वरती अन्याय करतात, तत्वज्ञान म्हणून सुद्धा आणि व्यवहारामध्ये सुद्धा सर्व धर्म अन्याय करतात. या देशातल्या सर्व धर्मांनी नैतिक शिकवणीबरोबरचं नातं तोडले आणि धर्म म्हणजे त्या धर्मातल्या पुरोहितांच्या पोटापाण्याची सोय लावणारी व्यवस्था, असं कर्मकांडात धर्म अडकले. सबब या देशातल्या एकाही धर्माबरोबर मला काही देणं घेणं नाहीये. मी फक्त एवढंच म्हणेन की खरा तो एकच धर्म. तर संविधान असं म्हणतं की तुला ते म्हणायचा अधिकार आहे. राईट टू कॉन्शियस, धर्म पालनाचा अधिकार दिलेला आहे. पण माझा कुठल्या धर्माशी संबंध नाहीये, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे असं म्हणायचंय अधिकार त्याच कलमानं दिलेला आहे. पण त्या कलमातली पुढची जी शब्दरचना आहे ती फार महत्वाची. ती पुढची शब्दरचना असं सांगते की पूर्वी कधीतरी धार्मिक परंपरा आहे असं मानलं जात होतं, पण प्रत्यक्षात ती परंपरा ही आर्थिक आहे, राजकीय आहे, भौतिक आहे. असं जर असेल तर अशा बाबतीत कायदा करायचा अधिकार राज्यव्यवस्थेला असेल. त्याचा सोपा अर्थ असा की अस्पृश्यता हा एखाद्या धर्माची परंपरा जर इतिहासात कधी असेल तर जे संविधानाने फंडामेंटल राईट दिलेले आहेत समतेचे, त्या समतेच्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये अस्पृश्यता हा परंपरा जाणारी असल्यामुळे अस्पृश्यतेच्या नावानं कुणी आमच्या धर्माची परंपरा आहे म्हणून कुणीही ती परंपरा पाळू शकणार नाही. किंवा जर कुणी असं म्हणाले की माझ्या घरातल्या महिलेनं बुरखा घातला पाहिजे ही माझी धार्मिक परंपरा आहे, तर ती त्या बाईच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारी असल्यामुळं त्या पुरुषाला तसं म्हणायचा अधिकार नसेल. लक्षात घ्या, इथे युरोप मधल्या रेनेसान्स मधून सेक्युलरिझमची जी कल्पना आली होती त्याच्यापेक्षा भारतीय संविधानाची सेक्युलरिझमची संकल्पना ही एक पाऊल पुढे गेलेली आहे. ती कशी ती आपण नीट समजून घेऊ. भारताच्या संविधानानं निधर्मी राजवटीचा पुरस्कार केलेला नाही, रशियातल्या कम्युनिस्ट राजवटीसारखा, की या देशात धर्म पालनाचा अधिकारच नसेल अशी भूमिका घेतलेली नाही. व्यक्तीला व्यक्ती जीवनामध्ये धर्म पालनाचा अधिकार दिलेला आहे. पुन्हा शब्द नीट ऐका, काही कार्यकर्ते सुद्धा व्यक्तीला आपल्या घरात धर्म पालनाचा अधिकार दिला असं म्हणतात. नाही, घरात अनेक माणसं असतात आणि घरात बाई पण असते, घराला नाही अधिकार दिला. व्यक्तीला आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये धर्म पालनाचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे या देशात माणूस आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये हिंदू म्हणून जगू शकतो, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये मुसलमान म्हणून जगू शकतो, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये ख्रिश्चन बौद्ध म्हणून जगू शकतो. पण उंबऱ्याच्या बाहेर पाऊल जेव्हा तो माणूस टाकेल तेव्हा त्यानं स्वतःची ओळख फक्त भारतीय म्हणूनच ठेवली पाहिजे असं ते कलम सांगतं. लक्षात. किंवा दुसरा अर्थ त्या कलमाचा आहे तो असा की तुम्हाला गीता या धर्मग्रंथाबद्दल आस्था असू शकते, तुम्हाला कुराण बद्दल आस्था असू शकते, तुम्हाला बायबल बद्दल आस्था असू शकते. संविधान म्हणतं काहीच हरकत नाही, तुम्ही गीता बायबल कुराण बद्दल जरूर आस्था ठेवा तुमच्या व्यक्तिगत जीवनात. पण या समाजामध्ये दोन माणसांच्या मध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, लक्षात घ्या, 25व्या कलमाचा अर्थ, तुम्ही व्यक्तिगत जीवनात गीता बायबल कुराण बद्दल आस्था जरूर बाळगा, तो तुम्हाला अधिकार आहे.
पण दोन माणसांच्या मध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचा अधिकार फक्त संविधानाचा असेल. तिथं तुमची गीता, बायबल, कुराण मध्ये येऊ शकणार नाही. म्हणजे दोन माणसांच्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहारात डिस्प्यूट झाला, संविधानाच्या कायद्याप्रमाणे होईल. सिग्नल तोडला, संविधानानं बनवलेल्या कायद्याप्रमाणे होईल. चोरी केली, संविधानानं बनवलेल्या कायद्याप्रमाणे होईल. धर्मग्रंथाप्रमाणे होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं एक छोटं पुस्तक आहे, शूद्रपूर्वी कोण होते. खूप छोटं पुस्तक आहे, वाचा. धर्मग्रंथांच्या प्रमाणे शिक्षा करायची जर ठरवलं असतं ना तर काय झालं असतं, एक गमतीचा अनुभव सांगतो. म्हणजे पुणे शहरामध्ये सिग्नल तोडणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे. 4 माणसांनी जर सिग्नल तोडला आणि ट्रॅफिक हवालदाराला जर सांगितलं असतं की धर्मग्रंथाप्रमाणे शिक्षा दे, त्या ट्रॅफिक हवालदारांनी काय केलं असतं माहितीये? चौघांनाही बोलवलं असतं. चौघांनी सिग्नल तोडलाय, पहिल्याला बोलवलं पुढे. तू कोण आहेस रे बाबा? मी शूद्र आहे. अच्छा, तू शूद्र आहेस का? हा, तुला 100 फटके आणि 5000 रुपयाचा दंड. चल जा तू. दुसऱ्याला बोलवलं असतं. तू कोण आहेस रे बाबा? त्यांनी सांगितलं असतं की मी वैश्य आहे. त्याला सांगितलं असतं की तू 100 उठबशा काढ आणि तुला 1000 रुपये दंड आहे. चल तू निघून जा. तिसऱ्याला बोलवलं असतं. कोण आहेस तू? मी क्षत्रिय आहे. त्याला सांगितलं असतं तुला 1000 रुपये दंड आहे, बाकी काही नाही, दंड भर आणि निघून जा. आणि चौथ्याला बोलवल्यानंतर जर तो ब्राह्मणे म्हटला असता तर त्याला शिक्षा केली असती, तुला वॉर्निंग देतोय, परत सिग्नल तोडायचा नाही, जा. शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये शिक्षा कशा दिल्या जात होत्या त्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा आधार देऊन बाबासाहेबांनी लिहिलंय. मुद्दा माझा असा आहे की दोन माणसांच्या मध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत हे प्रश्न धर्मग्रंथांच्या आधारे सोडवले जाणार नाही, संविधान आणि संविधानाच्या आधारे बनणाऱ्या कायद्याप्रमाणे होती. युरोपीय परंपरेपेक्षा पुढे गेले. कसं? युरोपमध्ये जेव्हा राजा आणि पोप मध्ये भांडण झालं, राजा मोठा की पोप मोठा, म्हणजे राज्यसत्ता मोठी की धर्मसत्ता मोठी, वाद झाला, रक्तपात झाला, हिंसाचार झाला. आणि मग 4 शहाणे माणसं एकत्र बसले आणि ती असं म्हणाले की भांडू नका, राजाचं राजाला द्या, पोपचं पोपला द्या. म्हणजे राजाच्या क्षेत्रात पोपनी डळडळ करायची नाही, पोपच्या क्षेत्रात राजाने डळडळ करायची नाही. हा युरोप मधल्या सेक्युलरिझमची कन्सेप्ट आहे. भारताचं संविधान त्याच्या एक पाऊल पुढे गेलंय, कारण त्याला हे माहित होतं की इथल्या धर्मानं जन्मापासून मरेपर्यंत, जन्माला आल्यापासून ते थेट स्मशानापर्यंत माणसाचं सगळं जीवन धार्मिक परंपरांनी बांधून ठेवले करकचून. आणि त्यामुळे संविधानात सांगितलंय की माणसांना, नागरिकांना व्यक्तिगत जीवनात उपासनेचा अधिकार असेल, सार्वजनिक जीवनामध्ये धर्म जर लुडबुड करायला लागला तर अशा धार्मिक परंपरांना लगाम लावायचा अधिकार राज्यव्यवस्थेला असेल. धार्मिक परंपरांना, ज्या धार्मिक परंपरा, हे आता मी तुम्हाला संविधानातले शब्द सांगतोय, की ज्या धार्मिक परंपरा शांतता बिघडवतात, ज्या धार्मिक परंपरा आरोग्याला धोका पोहोचवतात, ज्या धार्मिक परंपरा सर्वमान्य नीती तत्वाला हरताळ फासतात, अशा धार्मिक परंपरांना लगाम लावायचा अधिकार राज्य सत्तेला आहे. आणि म्हणून मी मगापासून सांगतोय की बुरखा घालण्याचा अधिकार पुरुषाच्या धर्मस्वातंत्र्याचा अधिकार नाही. अस्पृश्यतेचा अधिकार स्वतःला हिंदू मानणाऱ्यांचा धार्मिक अधिकार असू शकत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की ज्या देशामध्ये डॉक्टर अभय बंगांना आदिवासींच्या कुपोषणाबद्दल कोवळी पानगळ नावाचा इथे अहवाल लिहावा लागतो आणि दरवर्षी लाखो मुलं मरतात कुपोषणाने असं म्हणावं लागतं, त्या देशामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती जर कोणी दूध ओतत असेल तर संविधानाचं 25वां कलम सांगतं की तुला महादेवाच्या पिंडीसमोर जाऊन हात जोडायचा अधिकार दिलाय, दूध ओतायचा अधिकार दिलेला नाही. हे संविधानाचं 25वां कलम सांगतं. ही सेक्युलरिझमची कन्सेप्ट आहे की राज्य निधर्मी नाही, माणसांनी निधर्मी बनावं ही अपेक्षा नाही. अपेक्षा आहे पण बंधन नाही. माणसं व्यक्तिगत जीवनात धर्म पालन करू शकतात, सार्वजनिक जीवनात धर्माची लुडबुड चालणार नाही, हा 25व्या कलमाचा आदेश आहे, लक्षात घ्या. परंतु नागरिकांनी पण हे समजून घेतलेलं नाही आणि राज्य व्यवस्थेने पण समजून घेतलेलं नाही. हे समजून घेतलं असतं तर दंगली या देशात घडण्याचं काही कारण नव्हतं. मगाशी जी राष्ट्रद्रोहाबद्दलची चर्चा होती त्याच्याबद्दलचा एक मुद्दा मांडतो, प्रश्न विचारतो तुम्हाला आणि संपवतो लगेच. या देशामध्ये 5 नागरिक आहेत. राष्ट्रप्रेमी कोणाला म्हणायचं? भारत माता की जय म्हटले नाही तुम्ही राष्ट्रद्रोही. तुम्ही राष्ट्रगीताला उभे राहिले नाही, तुम्ही राष्ट्रद्रोही. राष्ट्रप्रेमाचं सर्टिफिकेट वाटायचं कसं? मला प्रश्न पडलाय, मी तुम्हाला विचारतो माझ्या प्रश्नाचं उत्तर, की या देशामध्ये 5 नागरिक आहेत. नीट लक्षात ठेवा, 5 नागरिक.
पहिला नागरिक आहे सरकारी अधिकारी, लाच घेतल्याशिवाय एकही काम करत नाही. सगळ्यांच्या बद्दल बोलत नाही मी, एकाबद्दल बोलतोय. या देशातला एक नागरिक आहे सरकारी अधिकारी, लाच घेतल्याशिवाय काम करत नाही. या देशातला दुसरा नागरिक आहे जो सतत स्वतःच्या धर्माबद्दल बडाया मारतो आणि दुसऱ्याच्या धर्माबद्दल विष पेरत राहतो. या देशातला तिसरा नागरिक आहे जो सतत जातीच्या नावाने मिशा पिळतो. जातीच्या नावाने मिशा पिळण्याचा अर्थ असा असतो की मी कोण आहे, आणि दुसऱ्याला कोणाला तरी हे तू कोण आहेस. तिसरा नागरिक जातीच्या नावाने मिशा पिळतो. या देशातला एक चौथा नागरिक आहे जो घरातल्या बाईबरोबरही सन्मानानं वागत नाही आणि कार्यालयातल्या बाईबरोबरही सन्मानानं वागत नाही. माणूस म्हणून बाईची प्रतिष्ठा तिला देत नाही. या देशातला पाचवा नागरिक आहे तो विद्यार्थी आहे, वर्षभर अभ्यास करत नाही, वर्षभर पुस्तकाला हात लावत नाही आणि कॉपी करून परीक्षेत पास व्हायचं स्वप्न बघतो. पटकन रिपीट करूया. पाचही नागरिक: लाच घेतल्याशिवाय काम न करणारा सरकारी अधिकारी, स्वतःच्या धर्माच्या नावानं बड्या मारणारा आणि दुसऱ्याच्या धर्माबद्दल विष पेरणारा नागरिक, जातीच्या नावानं मिशा पिळणारा नागरिक, बाईबरोबर माणूस म्हणून सन्मानानं न वागणारा नागरिक आणि कॉपी करून पास होणारा विद्यार्थी. हे पाचही नागरिक सकाळी झोपेतून उठल्याबरोबर खच्चून सगळ्या गल्लीला ऐकू जाईल असं भारत माता की जय म्हणत असतील आणि झोपायला जायच्या आधी पुन्हा एकदा गावाला ऐकू जाईल असं भारत माता की जय म्हणत असतील. त्यांना राष्ट्रप्रेमाचं सर्टिफिकेट द्यायचं का? मला उत्तर द्या. त्यांना राष्ट्रप्रेमाचं सर्टिफिकेट द्यायचं का? केवळ भारत माता की जय म्हटल्याने कुणी राष्ट्रप्रेमी ठरत नाही. केवळ मी राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे आणि 1942च्या चळवळीत माझ्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता एक तर तुरुंगात होता नाहीतर भूमिगत होता. भारत माता की जय म्हणत अनेक शहीद झालेले आहेत माझ्या संघटनेचे कार्यकर्ते. भारत माता की जय म्हणायला विरोध नाहीये, राष्ट्रगीताला तर उभं राहिलंच पाहिजे आपण, पण तेवढं केल्याने कुणी राष्ट्रप्रेमी ठरत नाही. मी जे तुम्हाला 5 मुद्दे सांगितले हे संविधानातल्या 51 क कलमाचा सार आहे. संविधानाचं जे फंडामेंटल ड्युटीज सांगणारा 51 क कलम आहे, त्या नागरिकांच्या कर्तव्यांचं पालन जो कुणी जास्तीत जास्त करतो तो खरा या देशातला राष्ट्रप्रेमी आहे. हे आपल्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. हे इतकं क्रांतिकारी संविधान, याची अंमलबजावणी होणार कशी? 9 वाजले, 2 मिनिटात शेवटचा मुद्दा संपवतो. इतकं क्रांतिकारी संविधान आहे, या संविधानाची अंमलबजावणी होणार कशी? मी 10 वर्षापासून काम करतोय. मी सतत काहीतरी लिहित आलोय, याच्याबद्दल सोशल मीडियावर लिहित आलोय. या वर्षीच्या 26 नोव्हेंबर 2019ला आता संख्या वाढली. आता लोक संविधानाबद्दल खूप लिहायला लागलेत, बोलायला लागलेत. मला आनंद आहे त्याच्यात. मी आता दुसरं काहीतरी काम घेणार आहे. शेतकरी चळवळीबद्दल मी इथून पुढे काम करणार आहे. आधीपासून थोडं थोडं करतोय. मला आज त्याच्याबद्दल फार बोलता नाही आलं, परंतु शेतकऱ्यांना अनेक बंधनांनी बांधून ठेवलेलं आहे. पण माझा मुद्दा असा होता की हे जे क्रांतिकारी संविधान आहे, ज्याच्याबद्दल खूप लोक बोलायला लागले, मी 26 नोव्हेंबरला विचार करत होतो की मी काय लिहू आज फेसबुकवर. मी तर 10 वर्ष लिहित आलोय आणि तेच मला मी कसं काय लिहू. मी लिहिलं असं की संविधानातले कायदे गरिबांच्या बाजूने आहेत म्हणून गरीब खुश आहेत. संविधानातले कायदे गरिबांच्या बाजूने आहेत म्हणून गरीब खुश आहेत आणि त्या कायद्यांच्यावर अंमलबजावणीच होत नाही म्हणून श्रीमंत जास्त खुश आहेत. ही संविधानाबद्दलची आजची वास्तविकता. आणि मग कुजबूज मोहीम चालवणारी संघटना असं पसरवते खाली शांतपणे की 70 वर्षात इतके प्रश्न गंभीर झाले आपले, एकही प्रश्न सुटला नाही 70 वर्षात. काय उपयोग आहे संविधानाचा? 70 वर्षात गंभीर झालेले आपले प्रश्न मित्रांनो, संविधानातल्या कमतरतेमुळे, संविधानातल्या उणिवेमुळे आपले प्रश्न गंभीर झाले नाहीत. आपण 70 वर्षामध्ये संविधान गंभीरपणे घेतलं नाही म्हणून प्रश्न निर्माण झाले. लक्षात, आपण संविधानाची उपेक्षा केली. मग आता या संविधानाची अंमलबजावणी होण्यासाठी काय केलं पाहिजे? संसदेमध्ये चांगली माणसं निवडून दिले तर आपोआप होईल का? न्यायाधीश चांगले आले तर होईल का? बाबासाहेबांनी संविधान सभेत फंडामेंटल राईट वरची चर्चा जेव्हा संपली, एकमत झालं, तेव्हा बाबासाहेब उठले संविधान सभेत आणि असं म्हणाले की इतक्या प्रदीर्घ चर्चेनंतर आपण असे क्रांतिकारी फंडामेंटल राईट नागरिकांना द्यायचं ठरवलं, पण हे फंडामेंटल राईट नागरिकांना नक्की मिळतील याची काय गॅरंटी? कुणी शंका उपस्थित केली? बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनीच उत्तर दिलं
बाबासाहेब संविधान सभेत म्हणतात की नॉट ओनली पार्लमेंट, नॉट ओनली ज्युडिशियरी कॅन गॅरंटी फंडामेंटल राईट टू द सिटीजन्स, but the common conscience of the society will guarantee this right.